सुबह तुझ में ही मेरी हर शुक्रिया 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 तेरा शुक्रिया 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 यीशु तेरा। पण परमेश्वर महान आहे, आम्ही तिला काही देऊ शकत नाही प्रियानो. सर्व काही त्याचंच आहे. आकाश पृथ्वी सर्व काही त्याचं आहे प्रियानो. वचन सांगतं स्तोत्रसंहिता 47:7 मध्ये की परमेश्वर सर्वसृष्टीचा निर्माण करता आहे, तो सर्वसृष्टीचा राजा आहे. तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुती स्तोत्र का. आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट त्या परमेश्वराची आहे. आम्हाला जे काही त्यानं दिलेलं आहे सर्व काही त्याचं आहे. होय प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण प्रभू आम्ही काही देऊ शकत नाही राजा. सर्व काही तुझं आहे प्रभू, सर्व काही तुझं आहे, सर्व काही तुझं आहे, सर्व काही तुझं आहे. तुला आम्ही धन्यवाद देतो. धन्यवाद या वेळेसाठी, धन्यवाद या वेळेसाठी प्रभू, धन्यवाद या वेळेसाठी, धन्यवाद या वेळेसाठी. पवित्र आत्म्या येशूच्या नावात आम्ही तुझं स्वागत करतो, येशूच्या नावामध्ये स्वागत करतो, येशूच्या नावामध्ये स्वागत करतो, येशूच्या नावामध्ये स्वागत करतो. पवित्र आत्म्या ये, पवित्र आत्म्या ये, पवित्र आत्म्या ये, पवित्र आत्म्या ये. प्रभू येशूच्या नावामध्ये ये, प्रभू येशूच्या नावामध्ये ये, प्रभू येशूच्या नावामध्ये ये. ह्याच वेळी ये, याच वेळी ये, याच वेळी ये, याच वेळी ये. आम्ही प्रत्येकाचा ताबा घे, प्रत्येकाचा ताबा घे. प्रत्येक बंधन, प्रत्येक अडथळे मी तोडतो येशूच्या नावात, तोडतो येशूच्या नावात, तोडतो येशूच्या नावात. सोड सैताना, सोड तुझे प्रत्येक अडथळे, सोड येशूच्या नावामध्ये. प्रभू प्रत्येकाचा ताबा घे, प्रत्येकाच्या अंतकणाची नेत्र उघड, प्रत्येकाच्या अंतकणाची नेत्र उघड. आज प्रत्येकाशी बोल, प्रत्येकाशी बोल बाप्पा. योहान 8:32 मध्ये तू म्हटलास, ओ सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल. सत्य येशू आहे प्रभू. प्रत्येकाला समजू दे, प्रत्येकाला समजू दे, प्रत्येकाला समजू दे. सर्व आदर गौरव तुला राजा. स्तोत्रसंहिता 81:10 मध्ये तू म्हटलास, तो आपलं मुख चांगलं उघड म्हणजे मी भरीन. मी माझं मुख उघडतो प्रभू, हे माझ्या मुखात जो वचन काल आणि प्रत्येक गोष्टीचा ताबा घे. सर्व आदर गौरव तुला प्रभू येशूच्या नाम प्रार्थना करतो म्हणतो ऐक. आमेन, आमेन, आमेन जीसस. परमेश्वर धन्यवाद की आज पुन्हा एक बार आम्हा प्रत्येकाला त्याने एकत्र केलं. पुन्हा एक बार त्या सांध्यामध्ये येऊन त्याचं वचन ऐकावं, त्याच्या नावाचं धन्यवाद करावा म्हणून परमेश्वर आम्हाला एकत्र केलेलं आहे प्रियानो. तर परमेश्वर महान आहे प्रियानो. गेल्या आठवडाभर सोमवार तू शनिवार आज अखेरपर्यंत प्रत्येक जे बहीण भाऊ इथं आले, जे सेवक सेविका आलेत, त्याच्या वचनाद्वारे जे देवाचं वचन त्याने तुम्हाला शिकवलं, माझा विश्वास आहे ते प्रत्येकाच्या द्वारे तुम्ही आशीर्वादित झाला. प्रत्येकाने जे जे वचन तुम्हाला शिकवलं प्रियानो, त्या प्रत्येकावर तुम्ही आशीर्वाद झाला माझा विश्वास आहे. आणि परमेश्वर तो प्रत्येकाला आज सुद्धा आशीर्वाद करणार आहे. आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आम्हाला पाहिजे आहेत, वचन सांगतं की आम्ही ख्रिस्ताच्या प्रतिरूपाचं झालं पाहिजे. या गोष्टी आमच्या जीवनामध्ये असताना प्रियानो आम्ही बघितले पाहिजे की दररोज आणि दररोज आमचं रूपांतर आम्ही कसं झालं पाहिजे, दररोज आणि दररोज आम्ही ख्रिस्तामध्ये कसं वाढलं पाहिजे. या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये शिकत असताना आज सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आम्ही बघणार आहोत प्रियानो, की गर्व कित्येक लोकांमध्ये, कित्येक ख्रिस्ती बहीण भावामध्ये या गोष्टी कधीच येऊन जातात, समजत नाही. कधी त्याचा विचार केलेला नसतोय, कधी आम्ही म्हटलं सुद्धा नसते, परंतु कधीच येता जाता तो कधी येतोय आणि कधी घर करतोय. आणि किती तर लोकांचं प्रियानो त्याच्यामुळं नाच झालेला आहे. किती तर चांगले देवाचे सेवक, चांगले लीडर्स, कॉयरचे लीडर असू दे, प्रेझ अँड वर्शिप करणारे किती तर तरुण तरुणी, किती तर चांगले लीडर्स या गर्वामुळं पडलेले आहेत प्रियानो. कारण सैतान गर्वामुळेच पडला. त्याला वाटलं की मी आता येशूपेक्षा, मी आता पित्यापेक्षा मोठा आहे, आता मला सगळंच समजतंय. म्हणून जो लुसिफर होता, जो देवाच्या बाजूला राहून तो पाखर घालणार तो देवदूत होता, देवाची आराधना करणार देवदूत होता. पण तो जेव्हा त्याच्यामध्ये गर्व आला, जेव्हा त्याच्या जीवनामध्ये त्या गर्वाने जागा केली, घर केली, वचन सांगते की स्वर्गातून त्याला टाकण्यात आलं प्रियानो. माझा आज प्रत्येकाला एक विनंती आहे, आज देवाचं एक पत्र घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहे. कारण प्रियानो प्रत्येकावरती देव प्रेम करतो, तो तुमचा प्रत्येकाचा आदर करतो. कारण प्रियानो तो परमेश्वर महान आहे. म्हणताना आज जे वचन आज आम्ही ऐकणार आहोत, माझा विश्वास आहे की त्याच्याद्वारे तुम्ही प्रत्येक जण आशीर्वाद होणार. वचन आपण प्रियानो पहिलं ऐकूया. 1 पेत्र 2 अध्याय 10 वचन काय सांगते. 1 पेत्र 2 अध्याय 10 वचन.
ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, हा आता तर देवाचे लोक आहात. हा तुम्हास दया मिळाली नव्हती, हा. आता तर दया मिळाली आहे. पण इथं वचन सांगते पहिला तुम्ही लोक नव्हता, परंतु आता देवाचे लोक आहात. तुम्हाला दया मिळाली नव्हती, आता दया मिळाली आहे. पण आमच्या जीवनामध्ये माहित आहे, जे लोक बहीण भाऊ बघताय, आम्ही अडचणीमध्ये होतो, आम्ही जगामध्ये टाकलेलो होतो, आम्हाला कोण ओळखत नव्हतं, आम्ही शून्य होतो, दलदलीमध्ये, पापाच्या दलदलीमध्ये आम्ही अडकलेलो होतो, आम्ही गुरफटलो होतो. पण देवाचं वचन सांगते की प्रभू आमच्यासाठी आला, आमच्यासाठी त्याने रक्त सांडलं, आम्हाला त्याच्या रक्ताने त्याने विकत घेतलं. पहिले करीन 6:20 प्रमाणे त्याचं मौल्यवान रक्ताने आम्हाला विकत घेतलं, आम्हाला पुत्र केलं, आम्हाला कन्या केलं. वचन इथे सांगते, पेत्र म्हणतोय तुम्ही पहिला लोक नव्हता, परंतु आता देवाचे लोक आहात. तुम्हाला दया मिळाली नव्हती, पण तो आता तुम्हाला दया मिळाली आहे. प्रियानो, होय, त्या दयेच्या योग्यतेत सुद्धा आम्ही नव्हतो, पण तो परमेश्वर आमच्यावरती दया केली. आम्हाला स्वतःचं लेकरू असं केलं, आम्हाला पुत्र असं केलं, कन्या अशी केली. आमचे नातेवाईक आम्हाला ओळखत नव्हते, विचारत नव्हते, आम्हाला किंमत देत नव्हते, परंतु आज जेव्हा देवामध्ये आम्ही आहोत, देवाने जेव्हा आम्हाला त्याचं पुत्र केलं, कन्या केलं, त्याची लोक आम्हाला केलं, आज आम्हाला सर्वजण ओळखतात. प्रियानो, परंतु देवाची इच्छा आहे की इथंच आम्ही राहू नये. देवाची इच्छा इथून पुढे आम्ही काय तर करावं, इच्छा पुढे आम्ही वाढावं. प्रियानो, प्रत्येक वेळेला दररोज आणि दररोज आमच्या जीवनाचं रूपांतर झालं पाहिजे. जो ख्रिस्ती व्यक्ती, जो ख्रिस्ती बहीण, जी ख्रिस्ती भाव, जो दररोज देवामध्ये वाढते, दररोज त्याच्यामध्ये फरक आहे, दररोज त्याची प्रार्थनेची वेळ वाढते, तो ख्रिस्ती व्यक्ती, ती ख्रिस्ती बहीण, तो ख्रिस्ती भाव देवामध्ये खरोखर जिवंत असलेलं एक चिन्ह आहे की तो दररोज देवामध्ये वाढतोय, दररोज त्याचे रूपांतर होतोय, दररोज एक पाप सोडून तो जिंकतोय, दुसरा पाप जिंकत जातोय. दररोज ते जीवनामध्ये फरक आहे, दररोज ते जीवनामध्ये रूपांतर आहे. तर आम्ही ओळखलं पाहिजे की हा ख्रिस्ती व्यक्ती जिवंत आहे. प्रियानो, नाहीतर आमच्या जीवनामध्ये 10 वर्षा पाठीमागे जसं होतो, 2 वर्षा पाठीमागे जसं होतो, 1 वर्ष पाठीमागे तसं होतं, आज जर आम्ही तसंच आहोत प्रियानो, तर आमच्या जीवनामध्ये वचन सांगल्याप्रमाणे आम्ही जिवंत नाही. प्रियानो, वचन इथं सांगते की आम्ही पहिला देवाचे लोक नव्हतो, पण तो आता आम्ही देवाचे लोक आहोत. त्यानं आम्हाला निवडलं, त्यानं आम्हाला विकत घेतलं. पहिले करीन 6:20 प्रमाणे प्रियानो त्याच्या मौल्यवान रक्ताने आम्हाला विकत घेतलं. वचन जर आपण पुढे वाचतोय, काय सांगतोय? इफिसकरात 14 अध्याय 4 अध्याय आणि 23 वचन. इफिसकरात 14 अध्याय 23 वचन. आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे. प्रियानो, वचन सांगते की तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे. भरपूर लोकांच्या जीवनामध्ये प्रियानो की आम्ही जेव्हा बाप्तिस्मा घेतोय, बाप्तिस्मा घेतल्यानंतर भरपूर लोकांच्या जीवनामध्ये फरक पडत जातोय, पण काही दिवसानंतर, काही काळानंतर तो फरक त्यांच्या जीवनामध्ये तसाच राहत नाही. वचन सांगल्याप्रमाणे जरी वरून आम्ही बाप्तिस्मा घेतला असला, जरी वरून आमचं अंग धुतलेलं असलं, तर प्रियानो इथं वचन सांगते इफिस 4:23 प्रमाणे आमची मनोवृत्ती म्हणजे आमचं मन नवीन झालं पाहिजे, आमच्या मनाचं नवीकरण झालं पाहिजे. जर आमच्या मनाचं नवीकरण होत नाही, तरी प्रियानो त्याच गोष्टीमध्ये जर आम्ही अडकलेला आहोत, त्याच गोष्टी जर आमच्या जीवनामध्ये आहे, तर बाप्तिस्मा घेतलेला वर्ण फक्त आमचा मळ धुतलेला उपयोगाचं नाही. वचन इथं सांगते इफिस 4:23 प्रमाणे की तुमचं मनोवृत्ती, तुमचं मन नवीन झालं पाहिजे. आज आमचा विचार करूया, मन जर नवीन झाले काय, आणि मन जर नवीन झाले प्रियानो, तर भरपूर गोष्टी आम्ही देव आम्हाला शिकवत जाणार. परंतु आज आम्ही या गर्वाविषयी बघणार आहोत. तर आमचं मन नवीन झालंय तर गर्व आमच्यामध्ये नसणार. मला तुम्हाला सांगू द्या की सैतान पडला तो त्या गर्वामुळे प्रियानो. आणि आमच्या जीवनामध्ये आज आम्ही बघूया की कधी कधी दिसणारा गर्व असतोय, न दिसणारा गर्व सुद्धा मनुष्य जीवनामध्ये असतोय. वचन आपण पुढे वाचा, लूक 22 अध्याय 24 ते 27 वचन. आणखी आपणामध्ये कोण मोठा मानला जात आहे, हा. ह्याविषयी त्याच्यामध्ये वाद झाला. हा. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, परराष्ट्रांचे राजे त्यांच्यावर प्रभुत्व करतात आणि जे त्याच्यावर अधिकार गाजवतात त्यांना ते परोपकारी असे म्हणतात. परंतु तुम्ही तसे नसावे, तर तुम्हामध्ये जो मोठा तो धाकट्यासारखा व जो पुढारी तो सेवा करणाऱ्यासारखा असावा. मोठा कोण, भोजनास बसणारा किंवा सेवा करणारा? भोजनास बसणारा की नाही, मी तर तुम्हामध्ये सेवा करणाऱ्यासारखा आहे. इथं वचन सांगते येशू ख्रिस्त एकदा शिष्याबरोबर होते आणि त्यावेळी काय झालं, त्यांच्यामध्ये चढवड लागा लागली, चढावड लागा लागली की मी मोठा, तू मोठा. पेत्र म्हणतोय मी मोठा, याकोब म्हणतोय मी मोठा, योहान म्हणतोय मी मोठा. प्रत्येक जण, अंद्रिया तिथं होते, हे सगळे जण म्हणायला लागलेत. मत्ते म्हणायला लागला मी मोठा आहे, यहुदा म्हणायला लागला मी मोठा आहे, यहुदा इस्करियोत म्हणायला लागला मी मोठा आहे. असं प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये तिथं असताना म्हणाले की मी मोठा, मी मोठा, मी मोठा. परंतु प्रियानो, जेव्हा येशू ख्रिस्ताने हे ऐकलं, वचन सांगते तुमच्यामध्ये जो मोठा आहे, तो मोठा जर ज्याला व्हायचा आहे, देवामध्ये ज्याला मोठं व्हायचं आहे, उंच आहे, त्याने धाकटा
झालं पाहिजे, म्हणजे त्यानं लहान झालं पाहिजे. ज्याला पुढारी व्हायचं आहे, ज्याला लिडरशिप मध्ये जायचं आहे, वचन सांगते त्याला सेवा करणारा तो झाला पाहिजे. आमच्या जीवनामध्ये आम्हाला वाटते की मी देवामध्ये आता मोठा झालोय, मी आता लिडरशिप मध्ये आहे. देवाचं वचन सांगते जर तुम्हाला मोठं व्हायचं आहे, पुढारी व्हायचं आहे, तर पहिला तुम्ही सेवक व्हा, सेवा करा. वचन सांगते जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीला जर आम्ही शिकवत असताना, आम्ही जीवन जगत असताना, आम्ही चर्चमध्ये असताना, आम्ही मिनिस्ट्रीमध्ये असताना, सिनियरिटीमध्ये आम्ही जातोय, दिवस जसं आमच्या जीवनामध्ये आम्ही वाढत जातोय, देवाचं वचन सांगते जसं तुम्ही वाढताय, जसं मोठं होताय, तर गर्व आमच्यामध्ये येऊ नये. आम्ही जर स्वतःला म्हणतोय आता मी मोठा झालोय, मी सिनियर आहे, आता मला सगळं समजतंय. देवबाप म्हणतोय ज्यांना मोठा व्हायचं आहे तिने पहिला धाकटा झाला पाहिजे, तिने लहान झाला पाहिजे. ज्याला पुढारी व्हायचं अशी इच्छा आहे, वचन सांगते त्याने सेवक झाला पाहिजे. आम्ही आमच्या जीवनामध्ये सेवक झालोय काय प्रियानो? का आम्ही पुढारी आहे, आम्ही म्हणतोय मी मोठा आहे, मला सगळं समजतंय, मला आता कोणी सांगायची गरज नाही, मला भरपूर काय माहित आहे, मला कोणी सांगायची गरज नाही. आमच्या जीवनामध्ये विचार करतोय काय प्रियानो? येशू ख्रिस्त इथं म्हटले की जर तुम्हाला मोठा व्हायचं आहे, पहिला तुम्ही धाकटा व्हा, तुम्ही लहान व्हा. जर तुम्ही लहान होणार तर देवबाप म्हणतोय की तुम्ही मोठं होशील. आमच्या जीवनामध्ये प्रियानो एक गोष्ट नोट करून घ्या की आम्ही प्रत्येक वेळी म्हणतो की देवा तुझ्या समोर आम्ही नम्र आहोत. वचन सांगल्याप्रमाणे पेत्राच्या पत्रामध्ये की देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, म्हणजे तुम्हाला योग्य वेळी उंच करेल. आम्ही काय करतोय? आम्ही देवाच्या हाताखाली लीन होतोय, नम्र होतोय. परंतु प्रियानो, आम्ही एकमेकांसमोर आमच्या जे बहीण भाऊ आहेत, आमचे जे नातेवाईक आहेत, आमच्या चर्चमध्ये आमचे सहकार्य असतील, आमच्या मिनिस्ट्रीमध्ये सहकार्य असतील, यांच्या समोर आम्ही नम्र होते काय प्रियानो? यांच्या संगती आमच्या नम्रतेचा स्वभाव आहे काय का नाही? की नाही मी स्टेजवरती असतोय, मला स्तुती आराधना करायचे, मला कीबोर्ड वाजवते, मी चांगला संदेश देते, मी चांगली प्रार्थना करतोय, मला सगळं समजतंय, म्हणून मी आता मोठा झालोय, मला कुणी सांगायची गरज नाही, मला कुणी शिकवायची गरज नाही. येशू ख्रिस्त म्हटलेत की बाबा जर तुला मोठं व्हायचं आहे, पहिला लहान हो, छोटा हो, धाकटा हो, सेवक हो, मगच मोठा होशील. देवाचं प्रियानो, या जगामध्ये जर आम्ही बघतोय की जर कुणाला मोठं व्हायचं आहे तर काय करतात? आपापले होल्डिंग लावतात, आपापल्या नावाचं भरपूर गोष्टी गाजवतात, इकडं तिकडं जाऊन सांगतात हा असा आहे, याचं टॅलेंट असं आहे, तसं आहे, त्या गोष्टी करतात. येशू ख्रिस्त म्हणतोय जर तुला मोठं व्हायचं आहे तर लहान झालं पाहिजे, धाकटं झालं पाहिजे. येशू ख्रिस्त त्यांना स्वतः म्हटला की बाबांनो, शिष्यानं म्हटला मी तुमच्यामध्ये जेवण वाढणाऱ्यासारखा आहे. येशू ख्रिस्त त्यांना प्रश्न विचारतोय, मी जेवण वाढणारा तुमच्यामध्ये, जेवण बसणारा मोठा आहे, जेवणाला बसणारा मोठा आहे की जेवण वाढणारा मोठा आहे? येशू ख्रिस्त त्यांना प्रश्न विचारतात. तर आमच्या जीवनामध्ये प्रियानो, येशू ख्रिस्त राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू असताना सुद्धा आमचा सेवक झाला. तर आम्ही सेवक आहोत, तर आम्ही किती नम्र झालं पाहिजे प्रियानो? येशू ख्रिस्त ज्या पृथ्वीचं निर्माण करता तो सेवक झाला, तर आम्ही किती नम्र झालं पाहिजे, आम्ही किती एकमेकाचा सेवक झाला पाहिजे. आमच्या मधला असलेला गर्व आम्ही किती काढला पाहिजे प्रियानो? जर आमच्या जीवनामध्ये असलेला गर्व जर आम्ही काढत नाही, वचन सांगते की गर्वाचा आत्मा आमच्या जीवनामध्ये काम केलाय प्रियानो. आणि गर्व जर आमच्यामध्ये घर करतोय, वचन जर आम्ही पुढे वाचत जाणार प्रियानो की गर्व ज्या लोकांच्या जीवनामध्ये घर करतोय, येतोय, राहतोय, त्याचा किती लोकांचा नाश झालाय, आमच्या नाशाला आम्ही कारणीभूत होते. आमचं जीवन आम्ही चेक करूया, आमच्यामध्ये गर्व आलाय काय? आम्हाला जी प्रॉपर्टी आहे, आम्हाला जे पैसे मिळालेत, किंवा जे माझा चांगला हुद्दा आहे, चांगल्या हुद्द्यावरती मी आहे, चांगला पगार मला आहे, चांगला माझा व्यवसाय आहे, चांगलं माझं काम आहे, आणि असं असताना माझी चांगली गाडी आहे, माझ्याकडे चांगली 4 व्हीलर आहे, माझा चांगला बंगला आहे, भरपूर गोष्टी माझ्या जीवनामध्ये आहेत, म्हणून माझ्या जीवनामध्ये गर्व आलाय काय? आम्ही स्वतःला चेक केलं पाहिजे, आम्ही बघितलं पाहिजे प्रियानो. जर आमच्या जीवनामध्ये गर्व आहे तर प्रियानो, देवाच्या पात्रतेचं, देवाची जी चित्तवृत्ती होती इफी 4:23 मध्ये आपण वाचल्याप्रमाणे जी मनोवृत्ती आमची बदलली पाहिजे. जर आम्ही बदलत नाही तर अजून प्रियानो त्याच गोष्टी जर आमच्या जीवनामध्ये आहेत, वरून आम्ही बाप्तिस्मा घेतला पण तो अंतःकरण आमचं बघितलं नाही, बदललं नाही, हा गर्व जर आमच्या जीवनामध्ये आहे तर आमचं जीवन प्रियानो देवाला आवडीचं नाही. आम्ही म्हणणार की मी देवाचं लेकरू आहे, आम्ही म्हणणार देवाचा व्यक्ती मी आहे, देवाची मुलगी मी आहे, परंतु प्रियानो एवढं सगळं असताना सुद्धा जर आमच्यामध्ये गर्व आहे तर देवाचा मुलगा, देवाची मुलगी आम्ही होणार नाही. वचन पुढे वचन काय सांगते प्रियानो? मत्तई 11:29, मत्तई 11:29, मी जो मनाचा सौम्य. येशू ख्रिस्त तर म्हणतात की जो मी मनाचा सौम्य. येशू ख्रिस्त असे म्हटले नाहीत की मी मनाचा, मी एकदम हार्ड आहे, मी एकदम कठीण आहे. येशू ख्रिस्त म्हटले जो मी मनाचा सौम्य, पुढं व लीन आहे, हा, त्या माझे जो आपणावर घ्या, हा, व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. येशू ख्रिस्त म्हटलेत की बाबांनो मी राजा आहे. येशू ख्रिस्त म्हणलेत की मी प्रभू आहे, मी असा आहे, मी तसा आहे, या गोष्टीमय आहे, मी आकाश पृथ्वी निर्माण केली, मी असं केलं तसं केलं. अजिबात येशू ख्रिस्त बोलले नाहीत. येशू ख्रिस्त म्हटलेत की मी जो मनाचा सौम्य, लीन, ते माझं जू
आमच्यामध्ये धारण करा. मला तुम्हाला सांगू द्या की आमच्या जीवनामध्ये लीन वृत्ती आहे काय, आमच्या जीवनामध्ये नम्रता आहे काय, का आमच्या जीवनामध्ये गर्व आलेला आहे प्रियानो. आमच्या लोकांशी आम्ही वागत असताना, आमच्या शेजारपाजारशी वागत असताना आमचं बोलणं कसं आहे. भरपूर लोकांचं बोलणं प्रियानो आपण गर्वामध्ये बोलत जातोय, आपण गर्वामध्ये लोकांना बोलतोय, आपण गर्वामध्ये लोकांशी संपर्क करतोय. बोलताना सुद्धा आमचं बोलणं कसं आहे. वचन इथे सांगते येशू ख्रिस्त म्हणलेत की मी जो मनाचा सौम्य, आमचं बोलणं सुद्धा कसं आहे प्रियानो. काय काय लोकांच्या बोलण्यावरून समजतंय हे माणूस सौम्य आहे का ह्याच्यामध्ये गर्व आहे. आमचं बोलणं कसं आहे, खरोखर आमचं बोलणं सौम्यतेनं आहे काय. आम्ही इतरांशी बोलताना सौम्यतेनं बोलतोय काय, आमच्या हाताखाली असलेल्या कामगाराशी सौम्यतेनं बोलतोय काय, का आम्ही गर्वानं बोलतोय. वचन इथं सांगते येशू ख्रिस्त इथं म्हणतात जो मनाचा सौम्य आणि लीन, ते वचन सांगते की ते आपलं झू तुम्ही माझ्यावरती घ्या. येशू ख्रिस्त आता झू तुम्हाला देत आहेत प्रियानो. त्या झू विषयी विचाराल्यात की झू तुम्ही आपलं जे आहे ते माझं झू आहे ते आपल्यावरती घ्या. मी सौम्य आणि लीन आहे, ते झू माझ्यावरती घ्या असं देवाचं वचन सांगते. लूक याचा 18 अध्याय 9 ते 14 वचन आपण वाचणार आहोत प्रियानो. आपण धार्मिक आहो असा जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वात तुच्छ मानित होते. इथं वचन सांगते 18 पासून 18 अध्याय 9 वचन जर आपण तुला, आम्ही धार्मिक आहोत, आम्ही धार्मिक आहोत, आम्ही स्तुती आराधना करतोय, आम्ही भरपूर वेळ प्रार्थना करतोय की आम्हाला भरपूर गोष्टी समजतात. आणि पुढे तिथं वचन लागते जे इतरांना तुच्छ मानतात. आमच्या जीवनामध्ये जे माझे बहीण भाऊ बघत आहेत, मला तुम्हाला प्रश्न आज विचारायचा आहे की आम्ही स्वतःला गर्व म्हणून घेतोय काय प्रियानो. आम्ही स्वतःला गर्व मानतोय काय, आम्ही इतर लोकांना नाव ठेवतोय काय. ज्यांना समजा येशू ख्रिस्त माहित असून देवामध्ये अजून वाढायला लागल्यात त्या लोकांना आम्ही तुच्छ मानतोय काय. येशू ख्रिस्तांनी इथे एक दाखला दिला की ते म्हणतात लूक 18:9 मध्ये की स्वतःला धार्मिक म्हणून इतर लोकांना तुच्छ मानणारे साठी दाखला सांगितला. पुढे काय सांगते वचन. एक परुष व एक जकातदार हा असे दोघे जण प्रार्थना करावयास वर मंदिरात गेले. हा. परुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, हा. हे देवा, इतर माणसे लुबाडणारी हा. अधर्मी व्यभिचारी आहेत, हा. त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखाही मी नाही. हा. म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. जे मला मिळते त्या सर्वाचा दशांश देतो. जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न दसता हा. आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. मी तुम्हाला सांगतो त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल, आणि जो कोणी आपणाला नमवतो तो उंच केला जाईल. प्रियानो, इथं परुषी आणि जकातदारचा उदाहरण किंवा दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेला आहे. ते मंदिरामध्ये जातात प्रार्थना करायला, आणि प्रार्थना करायला गेल्यानंतर परुषी काय करतोय, उभा राहतोय आणि म्हणतोय की देवा, बाकीची माणसं लुबाडणारे आहेत, अधर्मी आहेत, व्यभिचार आहेत, आणि मी असं नाही. त्या जकातदार सुद्धा नाही. तो जकातदार पापी आहे, तो पाप करतोय, तो लोकांना फसवतोय, चुकीच्या पद्धतीने टॅक्स तो कलेक्ट करतोय, परंतु मी आठवड्यातून 2दा उपवास करतोय आणि मी या सगळ्याचा दशांश देतोय. असं स्वतःविषयी त्यानं गर्व मांडला. स्वतःला धार्मिक ठेवण्यासाठी स्वतः मी किती नीतिमान आहे आणि तो पापी आहे ते लोकांना देवाला दाखवण्यासाठी त्याने प्रयत्न केला. प्रियानो, आमच्या जीवनामध्ये परुषासारखं आमचे जीवन आहे काय. आम्ही स्वतःला धार्मिक समजतोय, आम्ही स्वतःला इतर लोकांपेक्षा धार्मिक समजत असताना इतर लोकांना आम्ही तुच्छ मानतोय. आमच्या सहकारी चर्चमध्ये असतील, आमच्या बरोबर आमचे नातेवाईक असतील, ज्यांना ख्रिस्त माहित असून ते देवामध्ये वाढत आहेत, त्या लोकांना किंवा आमच्या हाताखाली जे लोक आहेत त्यांना वचन सांगते की तुम्ही त्यांना तुच्छ मानताय काय, आम्ही त्यांना तुच्छ मानतोय काय. प्रियानो, वचन सांगते की इथं ज्या परुषानं त्या जकातदाराला तुच्छ मानलं, त्याला नावं ठेवलं, आणि पुढे जर आपण वचन वाचलं तर जकातदारानं काय केलं, स्वर्गाकडे दृष्टी सुद्धा त्यानं लावली नाही. तर त्यानं म्हटलं की प्रभू, त्यानं ऊर बडवला की मज पाप्यावरती दया कर. येशू ख्रिस्तान म्हणते या दोघांमध्ये कोण नीतिमान ठरला. जकातदाराविषयी सांगितलं की त्यानं स्वतःला दुसऱ्यापेक्षा जो नीतिमान ठरवण्यासाठी गेला. वचन सांगते की तो नीतिमान न ठरता तो जकातदार नीतिमान ठरला. कारण प्रभूचं वचन सांगते जो कोण उंच केला जाईल तो नमवला जाईल, आणि जो कोण स्वतःला नमवेल तो उंच केला जाईल. आज आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वतःला उंच करायला प्रयत्न करायला काय प्रियानो. इतरांना आम्ही दाखवतोय काय, मला या गोष्टी माहित आहेत, मला त्या गोष्टी माहित आहे, मी हे करतोय, मी ते करतोय. या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत काय प्रियानो. आम्ही स्वतःला चेक करूया, स्वतःला बघूया. आज देवाचं वचन आमच्याशी बोलत आहे प्रियानो. आम्ही आज जीवनामध्ये बदल झालाय काय. आम्ही ख्रिस्ताला जर परिधान केले, हा गर्व, ज्या गर्वामुळं स्वतः सैतान जो देवाचा दूत होता, लुसिफर, देवाची आराधना करणारा, भक्ती करणारा, दिसायला सुंदर होता, त्याच्या पंखामध्ये वेगवेगळे वाद्य होते. जेव्हा तो पंख हलवायचा, देवाची आराधना करायचा, देवाची भक्ती करायचा, एवढा चांगला जो देवदूत होता, मनामध्ये आलं
आणि प्रियानो गर्व आल्यानंतर मनामध्ये तो खाली टाकण्यात आला, त्याच्याबरोबर त्याचे दूध सुद्धा खाली टाकण्यात आले. सैतानाचं पाप त्या जीवनामध्ये हे होतं की त्याने गर्व केला. आज आमच्या जीवनामध्ये तो गर्व आहे काय प्रियानो? जर आमच्या जीवनामध्ये गर्व असेल तर देवाच्या राज्यामध्ये आम्ही टिकणार नाही प्रियानो, खाली पडणार. ज्या गोष्टी आम्हाला मिळाल्या, ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत, त्या गोष्टीबद्दल देवाला धन्यवाद देऊन वचन येशू ख्रिस्त म्हटल्याप्रमाणे जो मनाचा सौम्य, मत्तई 11:29 प्रमाणे जो मनाचा सौम्य, ते सौम्यता आम्ही धारण केलं काय? ते सौम्यता आम्ही धारण केलं काय प्रियानो? भरपूर लोकांना मी बघतोय की ज्याच्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे, चांगलं घर आहे, बँक बॅलन्स आहे, ते किती तर लोक अशी सुद्धा आहेत की ते सौम्य आहेत प्रियानो, ते नम्र आहे. त्याच्या कुठल्या गोष्टीचा कधी गर्व नाही. कुठे तर कार्यक्रम गेले, कुठे गेले तर गर्वान कधी ते मिरवणार नाहीत, तर खाली जाऊन बसतील, खाली एका साध्या ठिकाणी जाऊन बसतील. असं नम्रपण असलेले लोक आहेत. आज आम्हाला तिथपर्यंत जायचं आहे, आज आम्हाला बदलायचं आहे प्रियानो. आज आमच्या जीवाचं रूपांतर आम्हाला करू द्यायचं आहे. नाही मला भरपूर समजते, मला भरपूर काही माहित आहे आणि मला कुणी सांगायची गरज नाही. जर आम्ही असा विचार करतोय प्रियानो, तर सैतान आज आम्हाला फसवा लागलाय. सैतान आज आमच्या मनामध्ये ते टाका लागलाय, तो आम्हाला फसवा लागलाय. आणि जर आम्हाला तो फसवा लागलाय प्रियानो, आज सैतानाचा डावपेच ओळखून घेऊया. देव आज तुम्हाला प्रत्येकाशी बोलत आहे, तो सांगत आहे की माझ्या मुला, माझ्या मुली, मी तुला, माझं मुला आणि माझी मुलगी असं केलेलं आहे आणि तुला आज बदलायचा जो गर्व आहे, तो गर्व तुला तुझ्या जीवनामधून काढून टाकायचा आहे प्रियानो. पुढे जो देवाचं वचन आपण सांगितलं की गलती करा पत्र 6 अध्याय 3 वचन काय सांगते प्रियानो? आपण वाचा गलती करा 6 अध्याय 3 वचन. कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहो हा. अशी कल्पना करणारा स्वतःला फसवतो. प्रियानो, ते वचन सांगते आपण कोणी नसताना कोणीतरी आहोत असं म्हणणारा स्वतःला फसवतोय. आमच्या जीवनामध्ये बघूया की आम्ही काहीच नाही प्रियानो. जरी आम्ही देवामध्ये आलो, जरी आम्ही लिडरशिपमध्ये आहे, जरी आम्ही सेवा करतोय, चर्च कुठल्या कामामध्ये असेल, देवाने त्या स्थानमध्ये आम्हाला घेऊन आलं, पण तो ह्या आमच्या टॅलेंटमुळे, आमच्या कुठल्या गोष्टीमुळे नाही, त्या देवाच्या दयेमुळे. वचन सांगितल्याप्रमाणे प्रियानो, 1 पेत्र 2 अध्याय 10 वचनाप्रमाणे त्याची दया आम्हाला मिळाली, म्हणून आम्ही जेव्हा लोक नव्हतो आता देवाचे लोक आहोत. आणि त्या दयेमुळे परमेश्वरानं आम्हाला त्याच्या योग्यतेचं बनवलंय, आमच्या कुठल्या गोष्टीमुळे नाही. जर आम्ही आमच्या जीवनामध्ये कुठल्या स्थानावरती आहे, कुठल्या परिस्थितीवरती आहे, ज्या ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत, त्या सर्व गोष्टी परमेश्वर आम्हाला दिलेल्या आहेत, तर त्या गोष्टीबद्दल आम्ही गर्व मानू नये प्रियानो. आम्ही स्वतःला उंच करू नये. देवाचं वचन इथं गलती करा 7:3 मध्ये सांगते आपण कोणी नसताना कोणीतरी आहोत असं म्हणणारा स्वतःला फसवतोय प्रियानो. सैतानाने स्वतःला तसं फसवून घेतलं. तो काहीच नव्हता. देवाने निर्मिती केलेला एक देवदूत होता, तरी म्हटला नाही मी देवापेक्षा मोठा आहे. आदाम आणि हवेला जाऊन त्यानं फसवलं. त्यानं म्हटलं जेव्हा देवाचं जी आज्ञा दिली होती फळ खाऊन जर खाशील तर देवासमान तुम्ही होशील, तिथं खोटं बोलला आणि देवासमोर जे तुलना करायसाठी आदाम आणि हवेला स्वतःने प्रयत्न केला प्रियानो. आमच्या जीवनामध्ये गलती 7:3 प्रमाणे आम्ही काहीच नाही. आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत ते देवाच्या दयेमुळे, देवाच्या कृपेमुळे मिळाल्यात आणि मिळाल्या असताना वचन सांगते गलती 7:3 प्रमाणे आम्ही काहीच नसताना काहीतरी आहोत असं म्हणणारा स्वतःला फसवते. आमच्या जीवनामध्ये बघूया आम्ही काहीच नाही, आम्ही काहीच नाही. जर आम्ही स्वतः जीवनामध्ये नेहमी एक बाळ नक्की देवा मी काहीच नाही, माझं जे काय आहे तुझं आहे प्रभू, माझं काहीच नाही. जे काही तू मला दिलेस, माझं टॅलेंट असू दे, मला दिलेला अभिषेक असू दे, मला दिलेलं तू सामर्थ्य असू दे, मला दिलेलं वचनाचं प्रकटीकरण असू दे, काही असू दे प्रभा, माझं गीत असू दे, मला जे काही तू दिलेस प्रभू माझं नाही, हे तुझं आहे, मी काहीच नाही प्रभू. जे आमच्या जीवनामध्ये या गोष्टी आम्ही ठेवतोय, या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही बाळगतोय, या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रियानु राखून ठेवतोय, देवाचं वचन सांगल्याप्रमाणे आम्ही त्या पापात पडणार नाही, आम्ही गर्वामध्ये पडणार नाही. परंतु जर आम्ही स्वतःला काही नसताना जर काही समजतोय, वचन सांगते की आम्हाला स्वतःला फसवतोय. जर त्याच्यामध्ये तुम्ही गलती 7 वचन काय सांगते आपण वाचा, गलती 6 अध्याय आणि 7 वचन. गलती करास पत्र 6 अध्याय 7 वचन. फसू नका, देवाचा उपहास व्हावायचा नाही, कारण माणूस जे काही पेरतो त्यानेच त्याला पीक मिळेल. इथं वचन सांगते गलती 6 अध्याय 7 वचन की फसू नका, फसू नका. आम्ही स्वतःला फसून घ्यालो काय प्रियानो, मी काही तर आहे. 3रं वचन आपल्याकडून मी काही तर आहे असं स्वतःला म्हणून आम्ही फसून घ्यालो काय, आम्ही काहीच नाही. जसा पौलाला प्रकटीकरण झालं, पौल जसा म्हणते की देवा मी जे काय आहे ते माझ्या ताकदीनं, माझ्या बळानं नाही, जे काय मला प्रकटीकरण आहे, जे लोक माझ्याद्वारे आशीर्वादित व्हायला, जे लोक माझ्याद्वारे उभा राहिल्यात, माझ्यामुळे काहीच नाही बापा, तुझ्या कृपेमुळे, जी कृपा माझ्यावरती आहे त्या कृपेमुळे मी काय तर आहे. कारण प्रियानो पौल म्हणते तिमोथेच्या पत्रामध्ये मी शून्य होतो, मी काहीच नव्हतो, सगळ्यात पापीतला पापी मी एक व्यक्ती होतो, पण परमेश्वराने दया माझ्यावरती केली, मला त्यातून बाहेर काढलं आणि मला त्या योग्यतेचं बनवलं. म्हणून देवा जे काय मी आहे, माझं
बळकटीकरण असू दे, लोकांना जे मी काय उभा केलेला असू दे, माझ्याद्वारे चिन्ह चमत्कार जे काय झाले असू दे, पौल म्हणतोय देवा मी केले नाही तर माझ्यामध्ये राहणाऱ्या त्या कृपेमुळे केलेला आहे. आमच्या जीवनामध्ये आम्ही विचार करतो की प्रियानो, नाहीतर वचन 7 सांगल्याप्रमाणे की फसू नका, देवाचा उपवास व्हायचा नाही. आज स्वतःला फसवून घेऊ नका प्रियानो. सैतान गरजण्या सिंहासारखा गिळावी शोधत फिरत आहे, लोकांना तो फसवत आहे, फूस लावत आहे. लोक येऊन प्रियानो, सैतान त्या लोकांना पाठवून लोक फूस लावत असतील, तुम्हाला फसवत असतील, त्या लोकांना ओळखा, समजून घ्या आणि प्रियानो त्यासाठी प्रार्थना करा की देवा नाही मला लीन व्हायचं आहे, देवा नाही मला नम्र व्हायचं आहे, मला गर्व नको आहे, मी जे काय आहे प्रभू माझ्या ताकदीनं माझ्या बळानं नाही तर तुझ्यामुळे आहे, म्हणून मी तुला धन्यवाद देतो. माझं जीवन तो असं बोलस म्हणून धन्यवाद देतो. हे जीवन आमच्यामध्ये प्रियानो आहे. जर आम्ही स्वतःला लीन करतोय, स्वतःला जर नम्र करतोय प्रियानो, नक्कीच देव तुम्हाला आशीर्वाद करणार. कारण प्रियानो वचन पुढे काय सांगते, नीतिसूत्र याचं 16 अध्याय 18 आणि 19 वचन. नीतिसूत्र 16 अध्याय 18 व 19 वचन. गर्व झाला की नाश ठेवलेला, मनाचा ताटा अधपाताचे मूळ होय. गर्विष्ठाबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा दिनाबरोबर नम्रचित्त असणे बरे. ते वचन सांगते की गर्व आला की नाश ठेवलेला आणि मनाचा ताटा आला की नाश ठेवलेला देवाचं वचन सांगते. आमच्या जीवनामध्ये प्रियानो आम्ही बघूया की देवाचं वचन जसं आम्हाला सांगते की जर आमच्या जीवनामध्ये गर्व आला तर नाश ठेवलेला आहे. प्रियानो माझी इच्छा आहे, प्रभूची इच्छा आहे की कुणाचा नाश होऊ नये. कारण प्रत्येक आत्मा प्रियानो मत्थी 18:14 प्रमाणे प्रत्येक आत्मा देवाच्या दृष्टीने अमोल आहे. प्रत्येकावरती देवा प्रीती करतोय, कुणाचाही नाश जी इच्छा आहे. आणि प्रियानो यशाया 53:4 मध्ये देवाचं वचन सांगल्याप्रमाणे की तुम्ही माझ्या दृष्टीने अमोल आहे आणि मी तुमच्यावरती प्रेम करतोय. देव एवढं सर्व आमचं आहे आणि प्रियानो कुणाचा नाश होणे देवाची इच्छा आहे. याचं वचन सांगते नीतिसूत्रमध्ये की गर्व जर आमच्यामध्ये आला, वचन सांगते की नाश ठेवलेला आहे. आमचं जीवन आम्ही बदलूया, त्या गर्वाला धमकूया की गर्वाला सांगू की मला सोडून जा. कारण गर्व देवापासून नाही प्रियानो, गर्व सैतानापासून आहे. कारण सैतान, आपण जर योहान 10 जर वाचलं की सैतान येतोय नाश आणि घात करायला, पण येशू विपुल जीवन द्यायला येतोय. आमचं जीवन बदलूया. वचन सांगते की गर्व आला म्हणजे नाश झालेला, गर्व आला म्हणजे नाश ठेवलेला. आमचं जीवन आम्ही बदलूया की देवा मला गर्व नको आहे, देवा मला गर्व नको आहे, मला नम्र बनव, जो सौम्य आत्मा मला दे, जो लीन आत्मा मला दे. आज जर तुम्ही समर्पण करताय तर परमेश्वर नक्कीच तुम्हाला आशीर्वाद करणार. जो गर्वाचा आत्मा, सैतानाचा आत्मा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमच्या जीवनातून निघून जाणार. प्रियानो आपलं जीवन आज समर्पण करूया. अशी भरपूर लोक बायबलमध्ये दिलेले आहेत की ज्यांना गर्व आला, चांगल्या पदावरती ते गेले होते, देवाने चांगलं उंच त्यांना केलं होतं, पण तो गर्व आला स्वतःच तिने नाश करून गेला. आपण एक त्याच्यामध्ये व्यक्ती बघूया प्रियानो. दुसरे इतिहास याचं 26 अध्याय 16 ते 20 वचन आपण वाचणार आहोत. दुसरे इतिहास 26 अध्याय. थँक्यू जीसस, थँक्यू फादर. तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत्त होऊन तो बिघडला आणि आपला देव परमेश्वर याच्या आज्ञेचे त्याने उल्लंघन केले. धूपवेदीवर धूप जाण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. पण इथं जर तुम्ही वाचला 26 अध्याय, उज्जिया म्हणून एक राजा असतोय. 16 वर्षाचा असताना तो राज्य करायला लागतोय आणि राज्य करत जातोय, देवाच्या आज्ञा पाळत जातोय. देवाच्या आज्ञा जसं पाळत जाईल देव त्याला उंच करतोय, शत्रूवरती विजय देतोय, भरपूर कामं करत जातोय. देवाच्या संगतीन जो जेव्हा होता, 5वं जर वचन आपण वाचलं, 5वं वचन वाचा 26:5. देवांचे दृष्टांत जाणणारा जखरिया याच्या वेळी तो देवाच्या भजनी लागलेला असे. देवाच्या भजनी जोवर तो लागला होता तोवर त्याने त्याचे कल्याण केले. इथं जर वचन आपण वाचलं 5व्या वचनामध्ये, जोवर तो देवाच्या संगती होता तेव्हा त्याचे कल्याण केलं. प्रियानो जे जे शत्रू त्याच्या विरुद्ध आलेत, जे जे शत्रू त्याच्या उभा राहिलेत, त्या प्रत्येकावर त्याने विजय मिळवला. त्याच्या जीवनामध्ये तो विजय बघत होता, त्याच्या जीवनामध्ये समृद्धी बघत होता. त्याच्या जीवनामध्ये ज्या गोष्टीमध्ये तो हात घालल त्या गोष्टीमध्ये देव त्याला बरकत देत होता. जिथं जाईल देव त्याच्या संगती होता. किती मोठं सैन्य येऊ दे, किती लोक त्याच्या विरुद्ध उभा राहतात, जेव्हा देव त्याच्या संगती होता, प्रत्येक लोकांवरती, प्रत्येक सैन्यावरती, प्रत्येक शत्रूवरती तो विजय मिळवायचा. देव त्याच्या संगती होता. प्रियानो देवाने त्याचं कल्याण केलं. आमच्या जीवनामध्ये सुद्धा असताना देव जोपर्यंत आमच्या संगती असतोय, जेव्हा देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही चालतोय, त्याच्या आज्ञेप्रमाणे आम्ही चालतोय, देव आमचं कल्याण करत जातोय. देव आम्हाला चांगल्या गोष्टी देतोय, आम्हाला आशीर्वाद करत जातोय, आम्हाला लिफ्टअप करतोय. प्रियानो जिथं जाईल, अनुवाद 28:8 प्रमाणे ज्या कामात आम्ही हात घालतोय त्या कामात आम्हाला बरकत देतोय. अनुवाद 28:13 प्रमाणे देव आम्हाला खाली नाही तर उंच ठेवतोय. एवढंच सगळं आमच्या जीवनामध्ये करतोय. आणि प्रियानो तसं झाल्यानंतर, जसं उज्जिया जीवनामध्ये झालं, 16 वचन आपण वाचल्याप्रमाणे, जेव्हा तो समर्थ झाला, वचन सांगते त्याचं हृदय उन्मत्त झालं आणि तो बिघडला. प्रियानो या उज्जियासारखं आमचं जीवन आहे काय? जेवढं तेव्हा त्याला दिले सर्व गोष्टी, मग त्याला लिफ्टअप केलं, उभा केलं आणि वचन सांगते त्याचं हृदय उन्मत्त झाला आणि तो बिघडलं. पुढे काय सांगते वचन? 16 वचन. अजरे याजक
व त्याचबरोबर परमेश्वराचे याजक पण करीत असलेले 80 वीर पुरुष त्याच्या पाठोपाठ आत गेले. हा त्याने उजिया राजास प्रतिकार करून म्हटले, हा. हे उजिया, परमेश्वरा प्रित्यर्थ धूप जाळणे हे तुझे काम नव्हे. अहरोनाचे वंश जे याजक ज्यांना धूप जाळण्यासाठी पवित्र केले आहे त्यांचेच हे काम आहे. तू पवित्र स्थानातून निघून जा, कारण तू मर्यादेचे उल्लंघन केले आहे. अशाने परमेश्वर देवाकडून तुझे गौरव होणार नाही. पण इथं काय होतंय, तू धूप जाळायला जातोय. तर धूप जाळायचं काम मंदिरामध्ये हे लेवी लोकांना दिलेलं असतंय. ते धूप जाळायला जाते तेव्हा जे तिथले याजकगण असतात, ते याजकगण येतात, त्यांना म्हणतात की बाबा तू हे काम करू नको, हे काम याजकांचं काम आहे, तू करू नको, तुला करायचं नाही. तर पुढे आपण वचन वाचलं तर तो उजिया त्यांच्यावरती चिडतोय, रागवतोय आणि त्यांच्या विरुद्ध बोलतोय, काय मला हे करता येत नाही काय, देव माझ्या सांगते, मला सगळं माहित आहे, मी करू शकतोय. आणि ह्या गोष्टी ते बोलतोय. तर पुढे आपण 20 वचन वाचलं. 20 काय सांगतंय, अजर्या मुख्य याजक व दुसरे सर्व याजक यांनी पाहिले तो त्याच्या कपाळावर कोड उठले आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्यांनी त्यास तिथून लवकर घालून दिले. परमेश्वराने आपणास तडाखा दिला आहे हे जाणून तोही उतावळीने बाहेर निघाला. बघा उजियाचं जीवन, एक चांगला देवाचा सेवक, एक राजा, कितीतर वर्ष त्याने राज्य केलं, कितीतर सैनिकावरती शत्रूवरती विजय मिळवला, तो समृद्ध झाला, प्रत्येक गोष्टीमध्ये देवा त्याच्या बरोबर होता, त्याला विजय मिळत गेला. पण इथं वचन सांगते प्रिय, जसा तो विजय मिळत गेला, जसा समृद्ध होत गेला, वचन सांगते त्याच्या हृदयात उन्मत्तपणा आला, त्याच्या जीवनामध्ये गर्व आल्यानंतर त्याच्या हातून ती गोष्ट होते. गोष्ट झाल्यानंतर वचन सांगते देवा त्याला तडाखा देतोय, जाग्यावरती त्याला कोड होती प्रियानो. आणि जर वचन जर आपण 21 वाचलं, 21 मध्ये काय लिहिले वाचा, उजिया राजा आमरण कोडी राहिला. वचन सांगते उजिया आमरण कोडी राहिला. देवाच्या संगती जाणारा व्यक्ती, देव त्याच्या बरोबर होता, जिथं जाईल त्याला विजय मिळत होता. पण तू एक चूक केली, उन्मत्तपणा, त्याच्यामध्ये गर्व आला. गर्व आल्यानंतर प्रिय वचन इथं सांगते की देवाने त्याला तडाखा दिला, तो कोडी झाला, आमरण कोडी झाला. त्याला त्याच्यानंतर एका सेपरेट घरात ठेवतात, तो राज्य करत नाही, त्याचा मुलगा राज्य करायला लागतोय. ते मेल्यानंतर सुद्धा त्याला दुसऱ्या एका कब्रस्तानमध्ये पुरतात, राजाच्या कब्रस्तानमध्ये पुरत नाहीत प्रियानो. तर देवाचं वचन इथं आम्हाला शिकवतंय, जेव्हा उजिया समृद्ध झाला होता, सगळ्या गोष्टी होती, त्याच्या जीवनामध्ये उन्मत्तपणा शिरला. आमच्या जीवनामध्ये सुद्धा सगळ्या गोष्टी देवाने आम्हाला दिल्या असताना आमच्या जीवनामध्ये उन्मत्तपणा शिरलाय काय प्रियानो? आमच्या जीवनामध्ये गर्व आलाय काय? जर गर्व आलाय प्रियानो, देवाची इच्छा आहे कुणाचा नाश होऊ नये, कुणाचाही नाश होऊ नये, कुणाचाही नाश होऊ नये प्रियानो. प्रत्येकावरती देवा प्रेम करतो, प्रत्येकावरती प्रेम करतो प्रियानो. परंतु हा सैतान एक छोट्या छोट्या गोष्टी टाकून, हे गर्वपणाच्या गोष्टी टाकून आज आमचं जीवन तो नाश करायला बसलाय. जसं उजियाचं जीवन त्याने नाश केलं. उजिया एक देवाचा सेवक, एक राजा, देवाच्या आज्ञेप्रमाणे चालणारा, देवाच्या इच्छा स्थितीस नेणारा. पण तू जेव्हा त्याच्यामध्ये उन्मत्तपणा आला, गर्व आला, देवाचा नियम त्यानं तोडला. एक नियम लावून दिला होता तिथं, ते नियम त्यानं तोडला प्रियानो. आमच्या जीवनामध्ये सुद्धा देवाचा एक चांगला आम्ही सेवक असतोय, एक लीडर असतोय, आणि देवाचं काम करत असताना आमच्या जीवनामध्ये देव जेव्हा लिफ्टअप करतोय, समृद्धी करतोय, हा उन्मत्तपणा, हा गर्व आमच्या जीवनामध्ये येतोय काय? आणि गर्व आल्यानंतर प्रियानो आम्ही ते नियम जे देवाने दिले ते नियम आम्ही तोडतोय काय? जेव्हा आम्ही नियम तोडतोय प्रियानो, देव बाप आम्हाला तडाखा देणार. जसं उजियाला तडाखा दिला, कुणाचाही नाश होणे प्रियानो. आज परत मला तुम्हाला सांगू द्या की देव तुम्हाला प्रत्येकावरती तो प्रेम करतोय, प्रत्येकावरती प्रेम करतोय, प्रत्येकावरती प्रेम करतोय प्रियानो. आणि आज जो सैतान गर्व छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला टाकत आहे, तर त्याच्यापासून आपण दूर जाऊया, या वाईट गोष्टीपासून पळूया आणि ते आम्ही स्वतःला समर्पण करूया की देवा माझ्या जीवनातून तो गर्व काढून टाक. या गोष्टीमुळे माझ्या जीवनामध्ये गर्व आला होता, मला काढून टाक परमेश्वर पित्या, माझ्या जीवनातून तो गर्व काढून टाक, मला स्पर्श कर, माझं जीवन बदल. आज जर तुम्ही समर्पण करताय प्रियानो, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करणार, तुमच्या जीवनामधून तो गर्व काढून टाकणार प्रियानो. कारण जर गर्व आला, जेवढा मी उंच झालोय, जेवढं देवाला लिफ्टअप केले, वचन जर आपण पुढे वाचलं काय सांगते प्रियानो, पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय आणि 5व वचन, तसेच तरुणांनो वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्वजण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रता रूपी कमरबंद बांधा, कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनांवर कृपा करीतो. वचन सांगते की देव गर्विष्ठांना विरोध करतोय आणि लीलांवरती कृपा करतोय. आमच्या जीवनामध्ये जरी आम्ही देवाचा सेवक असो, जरी आम्ही देवाचे सेविक असो, जरी आम्ही लिडरशिप मध्ये असो, जरी आम्ही काही कृत्य करतेला असो, देवासाठी देवानं ज्या गोष्टी आम्हाला दिल्या, आशीर्वाद केला, या सगळ्या गोष्टी केल्या असतील, परंतु प्रिय या सगळ्या गोष्टी केल्या असताना आमच्या जीवनामध्ये उन्मत्तपणा जर आला, जो देव आमच्या बरोबर होता, जिथं जाईल तिथं आम्हाला विरोध, आमच्या संगती राहिला होता, आम्हाला विजय दिला होता, आम्हाला आशीर्वादित केला होता, आमच्या शत्रूवरती विजय दिला होता, तोच देव
प्रियानो वचन सांगते जर आमच्या जीवनामध्ये गर्विष्ठपणा येतोय तोच देव आमच्या विरुद्ध होतोय प्रियानो, तोच देव आमच्या विरुद्ध उभा राहतोय. तर मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो की देव आमच्या बरोबर असला पाहिजे का देव आमचा विरोध झाला पाहिजे प्रियानो. विचार करा, जर देव आमचा विरुद्ध झाला तर सोडवणार कोण? जगामध्ये किती माणसं आमच्या विरुद्ध उठू द्यात, किती राजा आमच्या विरुद्ध उठू द्यात, किती कोणी प्लॅन करू दे, पण तू देव आमच्या सांगताय त्या सगळ्या गोष्टीतून देव आम्हाला बाहेर काढणार. पण तू जर देवाचा नेम आम्ही तोडला, त्या नेमाच्या बाहेर जर आम्ही गेलो, वचनित आम्ही पहिले पेत्र 5 वचनाप्रमाणे तेव्हाच वचन सांगते की देव बाप गर्विष्ठांना विरोध करतोय. आमच्या जीवनामध्ये जर या गोष्टी असल्या तर देव जो आमच्या संगती होता, आम्हाला विजय देत होता, तोच देव आमच्या विरोधक होणार, तोच देव आमच्या विरुद्ध उभा राहणार प्रियानो. आमचं जीवन आम्ही परमेश्वराला समर्पण करणार आहे की प्रियानो. जसं उजिया राजा होता, ते उजिया राजानं जो गर्वपणा त्या जीवनामध्ये आला होता, त्यानं देवाला न जुमानता, देवाच्या आज्ञा न जुमानता, देवाचा नियम न जुमानता त्यानं प्रियानो देवाच्या नियमाच्या विरुद्ध केलं. तडाखा बसला, कुष्ठ झाला, कोडी झाला आणि हा मरण कोडी झाला. आणि प्रियानो जेव्हा मेला त्याला दुसरीकडे पुढलं. वचन इथं सांगते की देव गर्विष्ठांना विरोध करतोय आणि लीलांवरती कृपा करतोय. पुढे वचन आपण जर वाचले प्रियानो दानिएलचा 4 अध्याय 30 आणि 33 वचन, याच्यामध्ये जर आपण बघितले प्रियानो, इथं नबुकदनेसर राजा आहे. नबुकदनेसर राजा बाबेलवरती राज्य करत होता. देवाने त्याला सामर्थ्य दिलं होतं, देवाने त्याला अभिषेक केला होता. त्याच्यामुळं त्यानं जाऊन भरपूर राजांवरती विजय मिळवला. बाबेल म्हणून त्याने स्थापन केलं. देवाच्या कृपेमुळं आणि दयेमुळे त्याला मिळालं. पण त्याच्या जीवनामध्ये त्याला ज्या गोष्टीच्या जीवनामध्ये पुढे होणार होत्या, देवाचा सेवक तिथं दानिएल असतो, त्या गोष्टी त्याला सांगतोय. पुढे काय होते आपण वाचूया. दानिएलचं 4 अध्याय 30 ते 33 वचन. त्यावेळी राजा म्हणाला, हा. की थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना. हे शब्द राजाच्या मुखातून निघतात न निघतात तोच आकाशवाणी झाली की, हे राजा नबुकदनेसरा, हे तुला विदित हो की तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे. तुला मनुष्यातून घालवून देतील. तुझी वस्ती वनपशुत होईल. तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल आणि मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्यास देतो. हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझवरून 7 काळ जातील. त्याच घटकेस हे नबुकदनेसराच्या प्रत्ययास आले. त्याला मनुष्यातून घालवून दिले व तो बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला. त्याचे शरीर आकाशातल्या दहीवराने भिजू लागले. येतवर की त्याचे केस गरुडाच्या पिसाप्रमाणे वाढले आणि त्याची नखे पक्षाच्या नखांसारखी झाली. दानिएल 4 अध्याय जर तुम्ही पूर्ण वाचला तर नबुकदनेसर राजाला जे स्वप्न पडलं होतं, त्या स्वप्नाविषयी दानिएल अगोदरच त्याला सांगतो की तुझ्या जीवनामध्ये या गोष्टी येणार आहेत. या गोष्टी आल्यामुळं तू हे पाप करशील आणि त्याच्यामुळे जर तू पाप करशील तर तुझं राज्य जाईल, तुला राज्यपदावरून काढतील, तुला खाली ओढतील. आणि वचन सांगते की तू गवत खायला लागशील, तुझे नखे वाढतील, तू मनुष्य असून सुद्धा पक्षाप्रमाणे होशील. असं दानिएल जे स्वप्न त्याला पडलेलं असते ते स्वप्नास त्याला अर्थ सांगतोय. सांगितल्यानंतर वचन सांगते 12 महिने जातात. गेल्यानंतर जेव्हा जो नबुकदनेसर असतो गच्चीवरती फिरत असतोय. आता गच्चीवरती ज्या लोकांनी ज्या गच्च्या आहेत त्या लोकांनी सावध असा. कारण प्रियानो दानिएलचं ह्याचं दावीदचं जर आपण बघितलं, ते पण गच्चीवर फिरत असताना त्याच्या जीवनातून त्यानं पाप झालं. आणि प्रियानो तसं नबुकदनेसर सुद्धा जेव्हा गच्चीवरती गेला होता त्यानं बघितलं की देवा हे सगळं जे काय मी माझ्या ताकदीने केले, माझ्या सामर्थ्याने केले, माझ्या बळाने केले. जेव्हा असं म्हटला, वचन सांगते की त्यानं त्याच्या जीवनामध्ये जे पाप केलं, त्याच्या जीवनामध्ये देवाने त्याला दिला असताना सुद्धा देवामुळे त्याला मिळालं होतं, तरी ते म्हणतोय देवा नाही, हे माझ्या ताकदीनं माझ्या बळानं मी मिळवलंय. जेव्हा त्याच्या मनामध्ये तो ताटा आला, गर्व शिरला, त्याला खाली ओढलं. प्रियानो आमच्या जीवनामध्ये देवाने जे जे आम्हाला दिलेलं आहे ते देवाकडून आलेले प्रियानो, त्याचं श्रेय आम्ही देवाला दिलं पाहिजे. प्रियानो देवाचा सेवक आम्हाला कधी शिकवतोय की बाबा तुझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टी आहेत, बहिणी तुझ्या जीवनामध्ये या गोष्टी आहेत, ते आम्ही स्वीकारतोय काय. नबुकदनेसरला सुद्धा दानिएलनं त्याचा सेवक या नात्यानं, देवाचा सेवक या नात्यानं जे त्याला स्वप्न पडलं होतं स्वप्नाचा अर्थ सांगितला, त्याला वॉर्निंग दिली, त्याला इशारा दिली की तुझ्या जीवनामध्ये या गोष्टी येणार आहेत, त्यातून तू बाहेर पड, आपल्याला जीवन समर्पित कर. आणि जर समर्पित करशील तर या गोष्टी तुझ्यावर येणार नाही. भरपूर देवाचे सेवक जेव्हा त्यांना देवा बोलत असतो या भावाविषयी, बहिणीविषयी, आणि जेव्हा ते येऊन सांगतात, भरपूर लोक प्रियानो त्या गोष्टी निग्लेक्ट करतात. नबुकदनेसर जसं निग्लेक्ट केलं, भरपूर लोक त्या गोष्टी निग्लेक्ट करतात. मी काय ऐकणार नाही, कसं असं कधी होते काय, असं काय होणार काय. नबुकदनेसर सुद्धा विचार केला असेल, काय दानिएल सांगालाय, माणूस कधी गवतासारखा होईल, गवत खायसारखा होईल काय, पशुसारखा होईल काय, प्राण्यासारखा होईल काय. नबुकदनेसर सुद्धा मनात विचार केला असेल, सैतानाने त्याच्या मनात टाकलं. प्रियानो आमच्या जीवनामध्ये सुद्धा जेव्हा देवाचा सेवक आम्हाला सांगत असते ह्या गोष्टी त्या जीवनामध्ये होणार आहेत, माझ्या भावा तू सुधर, माझ्या बहिणी तू समर्पण कर,
तुझ्यामधला गर्वत्व काढून टाक. परंतु प्रियानु सैतान आम्हाला म्हणते असं कधी होणार नाही, हे कधी जाणार नाही, हे तुझ्याकडे सर्व काय तू मिळवलेलं आहेस असं कधीच तुला मिळणार, तुझ्यापासून निघून जाणार नाही, असं सैतान आमच्या मनात जर टाकतोय प्रियानु. नबुकदनेस्सरच्या जीवनामध्ये जे झालं ते आमच्या जीवनामध्ये होणार प्रियानु. कारण जर आपण वाचलं की प्रियानु अनुवाद याचा 8वा अध्याय आणि 28 वचन जे सांगतंय की परमेश्वरने जे काय आम्हाला धन दिलंय ते परमेश्वराकडे आलंय. अनुवाद 8वा अध्याय जर 18 वचन जर आपण वाचलं, जे काय आम्हाला धन प्राप्ती झाल्या ते परमेश्वराकडून झाल्या. जर आम्ही या गोष्टी आमच्या मनापासून ठेवतोय, मनात जर ठेवतोय तर आम्ही प्रियानु पापामध्ये जाणार नाही. कारण जी आमची संपत्ती आहे, जे आमचं धन आहे ते देवापासून आलोय. जर आमच्या मनात आम्ही ठेवतोय, देवाने आम्हाला सामर्थ्य दिले, देवाने आम्हाला कृपा पुरवल्या, देवाला आम्हाला ज्ञान बुद्धी दिल्या, हे जर मनात आमच्या गोष्टी आहे तर प्रियानु आमच्या जीवनामध्ये पाप होणार नाही. अनुवाद याचा 8वा अध्याय आणि 18 वचन. पण तू आपला देव परमेश्वर हा. याचे स्मरण ठेव, हा. कारण त्याने तुझ्या पूर्वजाशी शपथपूर्वक केलेला करार हा. कायम राखण्यासाठी तो तुला आजच्या प्रमाणे धन प्राप्ती करून घेण्याची सामर्थ्य देत आहे. प्रियानु आमच्याकडे जे काय आमचं धन आहे, जे काय आमची प्रॉपर्टी आहे, नबुकदनेस्सर सुद्धा जे काय मिळवलं होतं प्रियानु त्याच्या ताकदीनं, त्याच्या बळानं नाही. इथं वचन सांगते धन प्राप्ती करून घ्यायला सुद्धा देवबाप आम्हाला सामर्थ्य देते प्रियानु. देवबाप आम्हाला कृपा पिळवते प्रियानु. जे काय आमचं आहे, जे काय आमचं आहे परमेश्वर आम्हाला दिलेलं आहे, हे मनात जोपर्यंत आम्ही ठेवतोय, जोपर्यंत आमच्या नागपुड्यामध्ये श्वास आहे, जोपर्यंत आम्ही ठेवणार की देवा जे काय आहे, जे काय तुम्हाला दिलेस, माझ्या ताकदीन नाही प्रभू, माझ्या सामर्थ्यान नाही, माझ्या टॅलेंट नाही, तुझ्या दयेमुळं, तुझ्या कृपेमुळं, हे जर आमच्या मनामध्ये ठेवताय प्रियानु तर गर्व आमच्या जीवनामध्ये येणार नाही. गर्व आमच्या जीवनामध्ये तो प्रवेश करणार नाही. जरी यायचा प्रयत्न केला तर निघून जाईल प्रियानु. देवाचा सेवक ज्या ज्या वेळी आम्हाला वॉर्न करतोय, आम्हाला सांगतोय की भावा या तुझ्या जीवनामध्ये चुकी आहेत, भावा या तुझ्या जीवनामध्ये पाप आहे, तर आम्ही स्वीकार करून, आम्ही रिपेंट करून, आम्ही देवाला पश्चाताप करून आमचं जीवन समर्पण केलं पाहिजे प्रियानु. तर समर्पण करत नाही तर प्रियानु नबुकदनेस्सरला जर सांगून सुद्धा त्याने समर्पण न करता ज्या गोष्टी देवाने त्या जीवनामध्ये सांगल्या होत्या त्याच गोष्टी झाल्या. पुढे जर आपण वचन वाचलं नीतिसूत्र 29-23 वचन काय सांगते. गर्व मनुष्याला खाली उतरवितो, हा. पण ज्याचे चित्त नम्र तो सन्मान पावतो. परत एकदा वाचा. गर्व मनुष्याला खाली उतरितो, हा. पण ज्याचे चित्त नम्र तो सन्मान पावतो. पण वचन सांगते की गर्व माणसाला खाली उतरतोय. नबुकदनेस्सर राजा एवढा मोठा होता, एवढं देवाने त्याला सगळ्या गोष्टी दिल्या होत्या, एवढ्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा देवाने त्याला उंच ठिकाण नेलं होतं. आणि उंच ठिकाण नेलं असताना देवाने या सगळ्या गोष्टी त्याला दिल्या असताना प्रियानु सुद्धा त्याला गर्व आला. आणि गर्व आल्यानंतर प्रियानु वचन इथं आपण वाचल्याप्रमाणे नीतिसूत्र 29:3 की गर्व मनुष्याला खाली लागतोय प्रियानु. परत मला तुम्हाला सांगू द्या, जे काय आमच्या जीवनामध्ये आहे, तुम्हाला वाटत असेल की मी भरपूर धावपळ करतोय, भरपूर मी काय ज्या गोष्टी करतोय त्याच्यामुळे मला धन प्राप्ती झाल्या, भरपूर मी अभ्यास करतोय म्हणून मला ज्ञान प्राप्ती झाल्या. प्रियानु अभ्यास तर केला पाहिजे, भरपूर काम तर केलं पाहिजे. देवाचं वचन जर आम्ही अनुवाद 28:8-18 प्रमाणे आम्हाला जे काही सामर्थ्य परमेश्वर देतोय त्याच्याकडून आम्हाला धन प्राप्ती होते असं वचन सांगते. तर प्रियानु आपण रोम करास याचा 9वा अध्याय जर आपण वाचला, 9वा अध्याय आणि प्रियानु 16 वचन जर वाचले तर देवाचं वचन काय सांगते. 15 आणि 16 आपण वाचा. रोम करास याचा 9वा अध्याय 15 आणि 16 देवाचं वचन काय सांगते. रोम करास 9वा अध्याय. कारण तो मोशेला म्हणतो, हा. ज्या कोणावर मी दया करतो त्याच्यावर मी दया करीन, हा. आणि ज्या कोणावर मी करुणा करतो त्याच्यावर मी करुणा करीन. आणि ते वचन सांगते की देवबाप ज्यावर मी, देवबाप म्हणते ज्याच्यावर मी दया करीन त्याच्यावर मी दया करीन, ज्याच्यावर मी करुणा करीन त्याच्यावरच करुणा करीन. आमचं हृदय देवापुढे जर प्रियानु आवडीचं जीवन जर देवासमोर आहे, आमच्यामध्ये जर गर्व नाही, देवाचं वचन सांगते मी तुमच्यावरती दया करणारा देव आहे. कारण पुढे वचन काय सांगते 16 वचन. ह्यावरून हे इच्छा बाळगणाऱ्यावर नव्हे हा. किंवा धावपळ करणाऱ्यावर नव्हे, हा. तर दया करणाऱ्या देवावर अवलंबून आहे. आणि ते वचन सांगते की धावपळ करणाऱ्यावर नव्हे किंवा जे आम्ही धावतोय, आम्ही पळतोय त्याच्यावर नाही प्रियानु. आमच्या जीवनामध्ये जे काय आहे ते देवापासून आलेलं आहे. जेव्हा आमच्या मनामध्ये हे ठेवतोय, आमच्यावरती आलेला अभिषेक असू दे, आमच्यावर आलेलं प्रकटीकरण असू दे, आमची प्रॉपर्टी असू दे, आमची इस्टेट असू दे, ज्या काही गोष्टी आहेत प्रियानु देवापासून आम्हाला प्राप्त झालेल्या, देवानं आम्हाला दिलेल्या आहेत. कारण वचन इथं सांगल्याप्रमाणे की ज्याच्यावरती तू दया करतो त्याच्यावर दया करतोय, धावपळ करणार नव्हे, इच्छा बाळगणार नव्हे. तर देवबाप जोपर्यंत दया करत नाही तो पण आम्हाला मिळत नाही प्रियानु. त्या देवानं आमच्यावरती दया केली. आम्ही काहीच नव्हतो. आपल्या जीवनाविषयी विचार करा. 5 वर्षापूर्वी तुम्ही काय होता, 1 वर्षापूर्वी तुम्ही काय होता, 10 वर्षापूर्वी तुम्ही काय होता. आम्ही काहीच नव्हतं. तर सुरुवातीचं वचन आपण वाचल्याप्रमाणे प्रियानु 1 पेत्र 2 अध्याय 10 वचनाप्रमाणे आम्ही मुलं नव्हतो, आम्ही लोक नव्हतो. पण देवाच्या दयेमुळे, कृपेमुळे आम्ही देवाची लोक झालो आणि देवानं आम्हाला निवडून घेतले. त्याच्या दयेमुळे प्रियानु, आमच्या इच्छेनं, आमच्या ताकदीमुळे काय झालं नाही. जे काय आमचं आहे, जे काय आमचं आहे ते परमेश्वरानं आम्हाला दिलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये आम्ही आहे प्रियानु. तर या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहेत. गर्व जर आमच्या जीवनामध्ये आहे तर प्रियानु देवाचं जी
कृपा आमच्यावरती आहे, देवाने जी दया आमच्यावरती केली ती तुच्छ मानतोय प्रियानो. कारण वचन जर आपण वाचलं स्तोत्रसंहिता 75 मध्ये देवाचं वचन काय सांगते? स्तोत्रसंहिता 75 6 आणि 7 वचन काय सांगते आपण वाचूया प्रियानो. स्तोत्रसंहिता 75 6 आणि 7 वचन 5 पासून आपण वाचूया. कारण उन्मत्त ही पूर्वेकडून नव्हे, 5 वचन वाचा. तुम्ही आपले नाक वर करू नका, हा ताटमानेने बोलू नका. प्रियानो इथं वचन सांगते की तुम्ही आपले नाक वर करू नका. बा कधी कधी आपण बोलताना म्हणतोय काय रे नाक वर करून बोलायलाच काय. कधी कधी बोलताना आपण म्हणतोय काय रे नाक वरून करून बोलतोस काय ना माझ्या बरोबर, असं आपण म्हणतोय. देवा सुद्धा इथं म्हणालाय की तुम्ही आपलं नाक वर करू नका, ताट मानाने बोलू नका. कारण जे काय तुमच्या जीवनामध्ये जे काय तुम्ही एका चांगल्या स्थानावरती आहे, ज्या काय तुमच्यामध्ये गोष्टी आहेत ते देवान दिले. कारण पूर्व वचन काय सांगते? 6वं वचन. कारण उन्नती ही पूर्वेकडून नव्हे, हा. पश्चिमेकडून नव्हे हा. व अरण्याकडूनही नव्हे. तुमच्या जीवनामध्ये आलेली जी उन्नती आहे प्रियानो, आमच्या ताकदीमुळे आमच्या बळामुळे नाही. ज्या पोस्ट वरती तुम्ही आहे ती पोस्ट तुमच्या ताकदीनं तुमच्या बळाने मिळणार नाही. वचन इथं सांगते की जी उन्नती देवाने तुमच्या जीवनामध्ये दिल्या ती उन्नती कुठनं, उन्नती पूर्वेकडून आली नाही, पश्चिमेकडून आली नाही, अरण्याकडून आली नाही, कुठनं उन्नती आली नाही. तर उन्नती कुठून येते? 7वं वचन. तर न्याय करणारा देव आहे, हा. तो एकाला खाली पाडतो व दुसऱ्याला वर चढवतो. पण इथं वचन सांगते तो एकाला खाली पाडतोय आणि एकाला वर चढवतोय. कारण उन्नती देवापासून येते प्रियानो, पूर्वेकडून नाही, पश्चिमेकडून नाही. उन्नती देवाकडून येते. आमच्या जीवनामध्ये जे काय उन्नती आहे, जे काय देवाने आतापर्यंत आम्हाला दिले, आमच्या ताकदीमुळे, आमच्या धावपळ करण्यामुळे नाही, तर देवाच्या दयेमुळे, देवाच्या कृपेमुळे ह्या गोष्टी, हे वचन जरा तुम्ही बघत असताना तुम्ही ही वचन जर नोट डाऊन करताय, ती वचन तुमच्यामध्ये साठवून घ्या प्रियानो. ही वचन तुम्ही बाय हार्ड करा की जेव्हा मनामध्ये येईल की सैतान म्हणेल की तुझ्यामुळे झाले बघ, तुझ्यामुळे होते बघ, तू केलंस म्हणून होते, तू केला नाहीस, तू गेला नाहीस तर होणार नाही. नाही प्रियानो, देवाच्या दयेमुळे आमच्या जीवनामध्ये झाले. जे काय आम्ही आहोत देवाच्या दयेमुळे आहे, देवाच्या कृपेमुळे आहे. उन्नती पूर्वेकडून नाही, पश्चिमेकडून नाही, देवाकडून येते. देवाचं वचन सांगते एकाला तो खाली पाडतोय, एकाला तो उंच करतोय, एकाला तो उभा करतोय. आमच्या जीवनामध्ये जे काय आम्ही आहे प्रियानो देवामुळे आहे. देवानं आम्हाला उंच केले, देवानं आम्हाला दिले प्रियानो. जसं गर्व आमच्या जीवनामध्ये आहे, तर प्रियानो जसं नबुकदनेस्सर राजाला, जसं उज्या राजाला देवानं खाली पाडलं, ज्या पदावरती होता त्या नबुकदनेस्सर राजाला एक राजा होता, देवानं त्याला एक जनावरासारखं केला, एक पशुसारखं केला, गवत तो खायला लागला प्रियानो. देवाची इच्छा नाही कुणी नबुकदनेस्सर राजासारखं जीवन व्हावं, देवाची इच्छा नाही कुणी उज्यासारखं जीवन व्हावं. देवाची इच्छा की शेवटपर्यंत तुम्ही त्याच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हावं, म्हणजे त्याने तुम्हाला योग्य वेळी उंच करावं. आमचं रिलेशन फक्त लोकांसमोर आम्ही प्रियानो, आम्ही मनुष्यासमोर आम्ही नम्र होतोय काय, आम्ही फक्त देवासमोर नम्र होतोय. लोक जे आमचे शेजार पाजार आहेत, आमचे मित्र आहेत, आमचे नातेवाईक आहेत, आमच्या चर्चमध्ये आमचे बहीण भाऊ आहेत, आमचा जो आम्हाला जो शिकवून आमचा सेवक आहे, या सगळ्या लोकांसमोर आमचं जीवन नम्र आहे काय प्रियानो. कदाचित आम्ही देवासमोर नम्र होतोय, पण मनुष्यासमोर सुद्धा आमचं जीवन नम्र आहे काय प्रियानो. आम्ही नम्रतेचा स्वभाव आमच्यामध्ये काय, आमचं मन सौम्य रीतीने आम्ही ठेवतो काय प्रियानो. आमचं बोलणं देवासमोर कसं आहे, लोकांसमोर कसं आहे, याचा विचार आम्ही करूया प्रियानो. कारण देवाचं वचन सांगते देवा एकाला उंच करतोय आणि एकाला खाली पाडतोय. जर आमच्यामध्ये नम्रतेचा स्वभाव आहे तर देवा मला उंच करणार प्रियानो. आम्ही जर योसेफच्या जीवनाविषयी ऐकलं, योसेफला एवढी संकट आली, एवढी समस्या आली, त्याला त्याच्या भावाने प्रियानो त्याला खाण्यामध्ये टाकलं, त्याच्यानंतर त्याला विकून टाकलं मिद्यानी लोकांना, तिथं गुलाम म्हणून तो राहिला. आणि प्रियानो त्याच्यानंतर त्याच्यावरती आरोप आल्यानंतर प्रियानो त्याला परत त्याला जेलमध्ये टाकलं. जिथं योसेफ होता तिथं नम्र अंतकरण लावला. त्यानं कधी त्या पोटोपरच्या घरामध्ये सुद्धा म्हटलं नाही काय मी केलं नाही, मला कसं तुम्ही नाव ठेवलाय, काही बोलला नाही प्रियानो. तसं तिथे जेलमध्ये जेव्हा त्याला टाकला असताना ज्या लोकांचा त्याने स्वप्नाचा दृष्टांत त्याचा अर्थ सांगितला, तेच लोक सुद्धा त्यांना विसरून गेलीत प्रियानो. देव त्यांना विसरला नव्हता. जो नम्र अंतकरणाचा, लीन अंतकरणाचा जो प्रियानो परमेश्वर जो योसेफ होता, त्याच्यामुळे तो आशीर्वादित झाला. त्याला एका राजाचा पंतप्रधान देवाने केलं प्रियानो. आमच्या जीवनामध्ये आपण बघूया की आम्ही नम्र आहे का प्रियानो. कारण जर आम्ही नम्र नाही, आमच्या जीवनामध्ये जी चित्तवृत्ती पाहिजे, जी मनोवृत्ती पाहिजे, जर ती नाही तर प्रियानो आमचं जीवन, आम्ही भरपूर गोष्टी जर मिळवल्या, भरपूर गोष्टी जर आम्ही केल्या, पण जर आमच्यामध्ये नम्रपणा नाही तर प्रियानो देवा आम्हाला ज्या गोष्टीमध्ये दिल्या त्या गोष्टी सुद्धा आमच्याकडून काढून घेईल. नबुकदनेस्सर राजाला देवानं उंच केलं होतं, परत प्रियानो त्याला खाली पाडलं. आमच्या जीवनामध्ये असं कधीच येऊ नये. वचन जर आपण वाचलं फिलिप करास याचा 2 अध्याय 5 ते 9 वचन काय सांगते आपण वाचूया. अशी जी चित्रवृत्ती हा. ख्रिस्त येशूच्या ठायी होती हा. ती तुमच्या ठायी असो. प्रेरित वचन सांगते की जर आम्ही पहिले पेत्र 2 अध्याय 10 वचन वाचल्याप्रमाणे की आम्ही देवाचे लोक आहोत. प्रत्येक जण म्हणतोय की मी देवाचा व्यक्ती आहे. प्रत्येक जण जे तुम्ही बघत आहात जर म्हणताय तुम्ही जर देवाचा व्यक्ती आहे, चित होती तर वचन सांगते ख्रिस्त ईश्वर ठाई असो की तुमच्याही ठाई असो. परत वचन वाचा 5 वचन.
अशी जी चित्तवृत्ती हा. ख्रिस्त येशूच्या ठाई होती हा. ती तुमच्या ठाई असो. जी चित्त होती येशूच्या ठाई होती ती चित्त होती तुमच्याही ठाई असतो. येशूमध्ये काय काय चित्त होती, काय त्याच्यामध्ये चित्त होती. जर पुढे आपण वाचलं काय सांगते 6वं वचन. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही हा. देवाच्या बरोबरचे असणे हा. हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, पुढं तर त्याने स्वतःला रिक्त त्यानं केले. ही चित्तवृत्ती त्याच्यामध्ये होती. तो देवाच्या समान होता, तो देव होता, अखिल पृथ्वीचा तो राजा होता. सगळं काय त्याचं होतं, सगळं त्याने निर्माण केलं होतं प्रियानो, सगळं त्याच्या अधिकारामध्ये होतं, सगळं काय होतं. तो वचन सांगते तो देवाच्या बरोबरीचा असूनही देवाचा लाभ असणे, देवाबरोबर असणे त्याने लाभ मानला नाही. कारण 7वं वचन त्याने सांगते की त्यानं स्वतःला रिक्त केलं. आज आमचं जीवन आम्ही रिक्त करणार आहोत का प्रियानो? जर येशू ख्रिस्ताची चित्तवृत्ती जर आम्हाला करायची आहे, जर येशू सारखं जर आम्हाला बनायचं आहे, पहिली गोष्ट आमच्या जीवनामधून जर काढायला पाहिजे तर गर्व प्रियानो. जर गर्व तुम्ही काढताय तर ख्रिस्ताची चित्तवृत्ती तुमच्यामध्ये ती सुरुवात होईल. ख्रिस्तासारखं तुमचं बनण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. पुढं वचन काय सांगतंय 7वं वचन. तर त्याने स्वतःला रिक्त केले, हा. म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाने होऊन दासाचे स्वरूप धारण केले. बघा इथं प्रियानो तो राजा होता, तो राजा आहे. तो राजा असून सुद्धा स्वर्ग सुद्धा आमच्यासाठी आला. गायच्या गोड्यात त्यानं जन्म घेतला आणि वचन सांगते की त्यानं दासाचं स्वरूप धारण केलं. एवढं नम्र कोण होते काय हो? एवढं नम्र कोण होते काय? बघा आमच्या घरामध्ये कदाचित भांडी घासायला मोलकरणी असतील, भांडी घासायला सेवक सेवकी असतील, काम करायला असतील. असं आम्ही कधी केले काय? हे बाबा तू बस, तू काम करू नकोस, आलेस ना तू बस, तू फक्त पगार घेऊन जा, मी काम करतो, असं कधी आम्ही म्हणतोय काय प्रियानो? असं कोणीच म्हणणार नाही. पण तिथं वचन सांगते की येशू ख्रिस्त राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू असून सुद्धा वचन सांगते की दासाचे स्वरूप त्याने धारण केलं. पुढे काय सांगते? आणि मनुष्य प्रवृत्तीचे असे प्रकट होऊन हा. त्याने मरण आणि ते वधस्तंभावरचे मरण सोसले. हा. येतवर आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. तिथं वचन सांगते की त्यानं आमच्यासाठी मरण सोसलं आणि ते पण मरण वचन सांगते वधस्तंभावरचं साधं मरण त्यानं सोसलं नाही. त्याला फटके मारलेत, त्याची पाठी छेडणी केली, काठ्याचा मुकुट घातला, त्याला भरपूर त्रास दिला, भरपूर. आम्हाला सगळ्यांना ते माहित आहे प्रियानो. आणि वचन सांगते इथपर्यंत देवानं त्यानं स्वतःला लीन केलं, स्वतःला नम्र केलं. एवढं स्वतःला त्यानं दिलं देवाला की देवा मी एवढं नम्र होतो, एवढं लीन होतो. जी चित्तवृत्ती येशूच्या ठाई होती ती चित्तवृत्ती आमच्या ठाई आहे काय प्रियानो? ती चित्तवृत्ती आमच्या ठाई आहे काय? आम्ही ते देवाला स्वतःला दिले काय? आम्ही देवाचे पुत्र म्हणतोय, आम्ही कन्या म्हणतोय, परंतु आमच्यामध्ये असलेला टॅलेंट, आमच्यामध्ये असलेले दान, आमच्यामध्ये असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा आम्हाला गर्व आलाय काय प्रियानो? जर गर्व आलाय आम्ही स्वतःला समर्पण केलं पाहिजे. जसं उजियाला गर्व आला होता, त्याच्या मनामध्ये जो ताठपणा आला होता, उन्मत्तपणा आला होता, त्याच्यामुळे तो कोडी झाला. तसंच प्रियानो नबुकदनेस्सर राजाला देवाच्या सेवकाने सांगितलं होतं, दानिएलने सांगून असून सुद्धा त्याच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडणार होत्या त्याला प्रकट केल्या असताना सुद्धा त्यानं परत तेच पाप केलं आणि तो पडला. प्रियानो आमच्या जीवनामध्ये देवाचा सेवक जर आम्हाला शिकवते, कोण सांगते की भावा त्या जीवनामध्ये या गोष्टी आहेत, बहिणी तुझ्या जीवनामध्ये या गोष्टी आहेत, तर त्यातून बाहेर पडलं पाहिजे. काही म्हणतोय नाही रे मला समजते, मला भरपूर माहित आहे, तू काय मला सांगतेस, तू काय मला शिकवतेस ग, मला भरपूर माहित आहे, असं आमच्या जीवनामध्ये आम्ही बोलतोय काय प्रियानो? जर आम्ही आमचं जीवन आज समर्पित करणार आहोत तर आम्ही नम्र होऊया. म्हणा की देवा मी स्वतःला नम्र करतो, मी स्वतःला नम्र करतो, माझं जीवन तुला नम्र करतो बापा, माझ्यामध्ये असलेला गर्व मी काढून टाकतो. तर आज तुम्ही म्हणताय तर देवाचं वचन पुढे प्रियानो सांगतंय 9 वचन काय सांगतंय? यामुळे देवाने त्याला अतुच्छ केले हा. आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. इथं वचन सांगते की देवाने त्याला अतिउच्च केलं. येशू ख्रिस्ताला जेव्हा तो नील झाला, नम्र झाला, त्यावेळी त्याला अतिउच्च केलं. प्रियानो आमच्या जीवनामध्ये जेव्हा मी नम्र होणार, लीन होणार, मला तुम्हाला सांगू द्या की देव तुम्हाला लिफ्टअप करेल आणि लिफ्टअप करेल आणि लिफ्टअप करेल. गौरवातून गौरवामध्ये, सामर्थ्यातून सामर्थ्यामध्ये, अभिषेकामधून अभिषेकामध्ये देवा तुम्हाला घेऊन जाईल. प्रियानो आपलं जीवन आज समर्पण करूया. या आम्ही सर्वजण प्रार्थना करूया, या आम्ही सर्वजण आपले नेत्र बंद करूया. आम्ही म्हणूया की देवा मला तू नम्र कर, देवा तुम्हाला स्पर्श कर, देवा तुम्हाला नम्र कर. राजा माझं जीवन तू बदल, माझं जीवन तू बदल राजा, माझं जीवन तू बदल, माझं जीवन तू बदल राजा, माझं जीवन तू बदल, माझं जीवन तू बदल राजा. मला स्पर्श कर, मला स्पर्श कर, मला स्पर्श कर. याप्रमाणे आपलं जीवन परमेश्वराला आम्ही समर्पण करूया की देवा माझं जीवन तू बदल. माझ्यातून जो गर्वाचा आत्मा आहे तो गर्वाचा आत्मा माझ्यामधून काढून टाक राजा, तो गर्वाचा आत्मा माझ्यामधून काढून टाक. सैतानाने माझ्यामध्ये गर्व घेऊन जो आलाय तो काढून टाक. मला स्पर्श कर. मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, ज्या लोकांमध्ये
जो गर्व घर करून राहिलाय त्याच्या जीवनामध्ये, त्यामुळे भरपूर चांगले चांगले आशीर्वाद त्याच्यामध्ये तटून राहिल्यात प्रियानो. ज्या लोकांच्या जीवनामध्ये गर्व आहे त्या गर्वामुळे प्रियानो कितीतर लोकांच्या जीवनामध्ये गर्व असल्यामुळं कितीतर आजार त्यांना जखून राहिल्यात, कितीतर प्रार्थना केल्यामुळं, कितीतर औषध घेतल्यामुळे सुद्धा तो आजार त्याच्या जीवनामधून जायना झालाय, कारण गर्व त्यांच्या जीवनामध्ये प्रियानो. काही काही लोकांना उन्नती त्याच्या एज्युकेशन मध्ये, त्याच्या कामामध्ये, त्याच्या व्यवसायामध्ये त्यांना जर उन्नती मिळत नाही प्रियानो, तर गर्व त्याच्या जीवनामध्ये काम करून बसलेला आहे. गर्व त्यांच्या घरामध्ये, त्याच्या जीवनामध्ये वस्ती करून बसलेला आहे. आमच्या जीवनामधून गर्व काढूया. ज्यांना ज्यांना परमेश्वर आज बोलत आहे, ज्यांना ज्यांना परमेश्वर आज बोलत आहे, प्रियानो समर्पण करा, गर्व काढून टाका, गर्व काढून टाका. जर जुनाट आजार तुम्हाला सोडून जात नाही तर चेक करा की माझ्यामध्ये गर्व आहे काय. जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला उन्नती मिळत नाही, तुमच्या व्यवसायामध्ये उन्नती मिळत नाही, तर गर्व तुमच्या जीवनामध्ये घर करून बसलाय काय. विचार करा प्रियानो, स्वतःचं मनन करा, स्वतःचं आत्मचिंतन करा आणि समर्पण करा. मला की देवा मी माझ्या जीवनातून गर्व काढून टाकतो, मला मुक्त कर, सैतान मला सोड, मला सोड, माझ्या जीवनातून गर्व काढून टाक. मग आपल्याला समर्पण करा, समर्पण करा, समर्पण करा. ही वेळ आहे समर्पणची. बेरेबे प्रत्येकाला स्पर्श करायचा, प्रत्येकाला स्पर्श कर, प्रत्येकाला स्पर्श कर. आज परमेश्वर जे भरपूर दिवसापासून आजारी असतील बाप्पा, त्याचा आजार जायत नसेल, आज त्यांच्याशी तू बोलायच. परमेश्वर गर्व त्याच्या जीवनामध्ये घर करून राहिलंय. ज्याच्या जीवनामध्ये उन्नती नाही परमेश्वर पित्या, ते गर्व त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर पित्या घर करून राहिलंय. परमेश्वर आज ते समर्पण करतील राजा, आज जर समर्पण करतील येशूच्या नावामध्ये बाप्पा, येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये त्याच्या जीवनामध्ये उन्नती देशील बाप्पा, त्याच्या जीवनामध्ये तू इन्क्रीजमेंट देशील बाप्पा. त्याच्या जीवनामधला प्रत्येक परमेश्वर जुनाट आजार येशूच्या नावामध्ये निघून जाईल, येशूच्या नावामध्ये निघून जाईल. समर्पण करा, समर्पण करा, समर्पण करा, समर्पण करा, समर्पण करा. आपलं जीवन परमेश्वराला द्या, आपलं जीवन परमेश्वराला द्या. मला की देवा मी मला समर्पण करतो, मला समर्पण करतो. माझ्या जीवनातून तू गर्व काढून टाक, माझ्या जीवनातून तू गर्व काढून टाक, माझ्या जीवनातून तू गर्व काढून टाक. मला क्षमा कर बाप्पा, मी गर्वानं वागलो बाप्पा, मी ताठानं वागलो बाप्पा, मी ताठानं बोललो बाप्पा. देवाचा सेवक सांगत असताना, देवाचा सेवक मला शिकत असताना तरी मी गर्व परमेश्वर केला, मी ऐकलं नाही बाप्पा, त्याच्या गोष्टी निग्लेक्ट केल्या. आज माझं जीवन परिवर्तन कर, आज मी समर्पण करतो, आज मी समर्पण करतो. आज प्रत्येक बहीण भाऊ, प्रत्येक भाऊ जो समर्पण करेल प्रभू येशूच्या नावामध्ये, प्रभू येशूच्या नावामध्ये, प्रभू येशूच्या नावामध्ये, प्रभू येशूच्या नावामध्ये प्रत्येकाला स्पर्श करताय. जे समर्पण करतायत येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये पवित्र आत्म्याची मान उपस्थिती त्यांच्या जीवनामध्ये. परमेश्वर त्यांना स्पर्श करताय, परमेश्वर त्यांना स्पर्श करताय, परमेश्वर त्यांना स्पर्श करताय. व प्रत्येक गर्व येशूच्या नावात निघून जात आहे. प्रत्येक जुनाट आजार जे समर्पण करतायत येशूच्या नावात त्यांना सोडून जात आहेत, येशूच्या नावामध्ये सोडून जात आहेत. ज्याच्या कामामध्ये ज्याला इन्क्रीमेंट नाही, ज्याच्या कामामध्ये उन्नती नाही, ज्याच्या व्यवसायामध्ये उन्नती नाही, जे आज समर्पण करतायत, जे आज समर्पण करताय येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये उन्नती झालेली बक्षिला, उन्नती झालेली बक्षिला, उन्नती झालेली बक्षिला. येशूच्या नावात, येशूच्या नावात, येशूच्या नावात. धन्यवाद तुझ्या आत्म्याबद्दल बाप्पा, धन्यवाद तुझ्या आत्म्याबद्दल, धन्यवाद तुझ्या आत्म्याबद्दल. परमेश्वराचे मान उपस्थिती आज आपल्यामध्ये प्रियानो. परमेश्वर आज स्वतः आमच्यामध्ये आहे, तो बोलत आहे, तो बोलत आहे, तो बोलत आहे. माझ्या मुला गर्व काढून टाक, माझ्या मुली गर्व काढून टाक. आपलं जीवन समर्पण कर, आपलं जीवन समर्पण कर. परमेश्वर, परमेश्वर आज तुम्हाला प्रत्येकाशी बोलताय, आज प्रत्येकाशी बोलताय, आज प्रत्येकाशी बोलत आहे, आज प्रत्येकाशी बोलत आहे. कुणाचा नाश होण्याची इच्छा आहे, मग ते 8:14 प्रमाणे वलाळातील एकाचाही नाश होण्याची इच्छा आहे. यशाया 53:4 मध्ये वचन सांगतं, परमेश्वर म्हणते की माझ्या मुला, माझ्या दृष्टीने तू अमोल आहेस, माझ्या दृष्टीने तू अमोल आहेस, मी तुझ्यावर प्रेम करतो. आज तुझं समर्पण करतोस तर यशाया 43:18 प्रमाणे देवा म्हणतोय जुनं ते होऊन गेलं. 19 मध्ये होतोय मी तुझ्या जीवनामध्ये नवीन गोष्टी करताय, मी तुझ्या जीवनामध्ये नवीन गोष्ट करताय, मी तुझ्या जीवनामध्ये नवीन गोष्ट करताय. ओ येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये जुन्या गोष्टी निघून जात आहेत, जुन्या गोष्टी निघून जात आहेत. नवीन गोष्ट येत आहे, नवीन गोष्ट येत आहे, नवीन गोष्ट येत आहे, नवीन गोष्ट येत आहे. येशूच्या नावात, येशूच्या नावात. धन्यवादच्या स्पर्शाबद्दल बाप्पा, धन्यवाद, 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 धन्यवाद. जे समर्पण करतायत, जे समर्पण करताय बाप्पा, जे समर्पण करतायत. ज्याला काम नाही परमेश्वर पित्या, ज्याला काम नाही येशूच्या नावामध्ये त्याला काम सुरू होणार, त्याला काम मिळणार येशूच्या नावामध्ये, त्याला काम मिळणार बाप्पा. ज्याचे आशीर्वाद तट्ट्यात बाप्पा, त्या गर्वामुळे ज्यांनी समर्पण केलंय येशूच्या नावामध्ये, त्याच्या जीवनामध्ये तो आशीर्वाद आले ते बघतील येशूच्या नावात, बघतील बाप्पा, बघतील बाप्पा, बघतील येशूच्या नावामध्ये, बघतील बाप्पा. धन्यवाद जे समर्पण करतायत, धन्यवाद जे भयभीत समर्पण करतायत, धन्यवाद बाप्पा, धन्यवाद जे समर्पण करतायत. धन्यवाद, 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 धन्यवाद उपस्थितीबद्दल, धन्यवाद स्पर्शाबद्दल, धन्यवाद बाप्पा. तू ही वेळ दिलीस बाप्पा, तू लोकांशी तू बोलास बाप्पा, पवित्र आत्मे तू आलास, तू लोकांशी बोललास, तू शिकवलास बाप्पा. आमच्या जीवनामध्ये खबर असावं बाप्पा, आमचं जे काय आहे प्रभू तुझं आहे, प्रभू तुझं आहे, तू आम्हाला दिलेस बाप्पा. आमचं काम
आमचं एज्युकेशन असू दे, आमचा व्यवसाय असू दे, आमची गाडी, आमचा बंगला, आमचं टॅलेंट, जे काय तू आम्हाला दिलेस, आमच्यावरती असलेला तुझा अभिषेक असू दे, हे सर्व तुझं आहे बाप्पा. तू दिलेस राजा, तू दिलेस. याच्याबरोबर आमच्या परमेश्वर मनात जो काही गर्व आला असेल तो गर्व काढून टाकलास मग धन्यवाद. जो वचन काढून टाकलास मग धन्यवाद. धन्यवादच्या उपस्थितीबद्दल धन्यवाद प्रभू. धन्यवाद, धन्यवाद बाप्पा. धन्यवाद प्रभू आजच्या वेळेबद्दल. माझ्या प्रत्येक बहिणीशी, प्रत्येक भावाशी बोलास मग धन्यवाद. पौन मिनिशी मध्ये असं प्रत्येक भावांशी तू आज बोलास मग धन्यवाद बाप्पा. धन्यवादच्या वचनाबद्दल बाप्पा. पवित्र आत्म्या तू आलास, बोलास मग धन्यवाद देतो. धन्यवाद परमेश्वर मीडिया टीम साठी, आदित्यसाठी धन्यवाद बाप्पा. पुरुषा जे सहकार्य त्या भावाने केलं त्याला तू आशीर्वाद करा बाप्पा. कारण कलसेकार 3 अध्याय 23 वचनामध्ये तू म्हणतोस जे काय तुम्ही करताय ते प्रभूसाठी करताय, प्रभू त्यासाठी तुम्हाला प्रतिफळ देईल. देणार म्हणून धन्यवाद देतो राजा. धन्यवाद या वेळेसाठी. धन्यवाद बाप्पा. धन्यवाद बाप्पा. ही संधी मला दिली तुझं वचन सांगण्यासाठी धन्यवाद. तुझं नाव उंच करतो, तुला आदर, तुला गौरव देतो राजा. येशू ख्रिस्त नाम प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन आणि आमेन. जीसस. पण परमेश्वर धन्यवाद की माझा विश्वास आहे तुम्ही आशीर्वाद झालेला आहात आणि येत्या दिवसामध्ये देवा तुमच्या जीवनामध्ये नक्कीच साक्ष करणार आहे. प्यानो उद्या 11 वाजता तुमचं लाईव्ह सेक्शन असेल. बंधू आम्ही तुम्हाला वचनातून शिकवणार आहेत, मार्गदर्शन करणार. तर उद्या तुम्ही जॉईन व्हा आणि देवा तुम्हाला आशीर्वाद करो. धन्यवाद या वेळेसाठी. धन्यवाद एक संधी पॉल मिनिस्टरपे दिली देवाचं वचन सांगण्यासाठी, शेअर करण्यासाठी. त्यांनी देवा तुम्हाला प्रत्येकाला आशीर्वाद करो. प्रेज लॉर्ड.